Okay. Hello, everyone. Okay. Let's start the session with the Gayatri Mantra as usual. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om Bhuvasvah Tassaviturvarenyam Bhargo Devasya Dhimahi Dhiyo Yo Nah Prachodayat. Om. Rub your hand and move around your eyes very slowly, slowly. Open your eyes with fresh vision, with new attitude. Okay. सो सेंटेन्स स्ट्रक्चर याच्यावर आपण चर्चा करायला सुरुवात केलेली आहे आणि WH वर्ड्स किती आहेत, कोणते आहेत, WH प्लेन मध्ये कोणते येतात, WH स्केल मध्ये कोणते येतात, WH प्रिपोजिशन मध्ये कोणता येतात, याचा आपण नुकताच अभ्यास केलेला आहे. आणि यस नो टाईपची वाक्य आणि WH ची वर्ड दोघांचं मिळून बनतं WH सेंटेन्सेस. WH वर्ड्स आणि यस नो टाईप सेंटेन्स मिळून WH सेंटेन्सेस, WH क्वेश्चन्स, WH संपूर्ण वाक्यरचना पद्धत. आता सेंटेन्स स्ट्रक्चर म्हटलंय तर त्याची डेफिनेशन आपल्याला माहिती असली पाहिजे. मग काय होती सेंटेन्स स्ट्रक्चरची डेफिनेशन? सेंटेन्स स्ट्रक्चर मीन्स अ कलेक्शन ऑफ वर्ड्स विच विल प्रोड्यूस meaning through the proper sequence of grammatical terms. म्हणजे स्वाभाविकपणे यामध्ये व्याकरणांच्या संकल्पनांचा योग्य क्रम असलेला अर्थपूर्ण शब्दसमूह म्हणजे वाक्यरचना. बरोबर. मग याच्यामध्ये 3 स्टेजेस आहे. कलेक्शन ऑफ वर्ड, त्यानंतर प्रोडक्शन ऑफ मिनिंग आणि सिक्वेन्स ऑफ ग्रामॅटिकल टर्म्स. मग आता कलेक्शन ऑफ वर्ड्स प्रायमर मधून घेतले आपण. सिक्वेन्स कसा मेंटेन करायचा टेन्सेस मधून शिकलो आणि मराठी एंडिंग वर्ड आणि त्या विशिष्ट शब्दांचा मराठी अर्थ या दोन्ही गोष्टींमुळे आपल्याला अर्थपूर्ण वाक्यरचना पाहायला मिळते. मग आता इथे कलेक्शन ऑफ वर्ड्स कोणकोणते कलेक्शन्स आहेत? सब्जेक्ट, I, we, you, he, shape, name, noun. To be formed, did, was, were, had been, do, does, have, is, are, have been, has been. Shall, will be, shall have been, will have been. Verbs are form V1, V2, V3, V4, V5. Go, goes, going, went, gone. Write, writes, writing, wrote, written. Speak, speaks, speaking, spoke, spoken. Preposition at, on, for, from, near, around, between, behind, among, anti, versus, against. आर्टिकल आहे अ, अँड आणि द आणि ऑब्जेक्ट आहे मी, अस, यू, हिम, हर, इट या पद्धतीने नेम, नाउन आणि दे. मग सब्जेक्ट याची आधी आपल्याला अगदी व्यवस्थित माहिती. आय म्हणजे मी, व्ही म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, शी म्हणजे तो, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे हे, नेम म्हणजे नाव आणि नाउन म्हणजे नाम आणि दे म्हणजे ते. बरं, त्याच्यानंतर आहे टू बी फॉर्म. मग टू बी फॉर्म पास्ट मध्ये डीड, वॉज व हॅड बीन. प्रेझेंट इज डू, डज, एम, इज, आर, हॅव बीन, हॅज बीन. आणि फ्युचर टेन्स शाल, शाल बी, शाल हॅव, विल हॅव. बरं, त्याच्यानंतर व्हर्बचा फॉर्म येतो पुढे. वर्ब म्हटल्यानंतर एनी काइंड ऑफ ऍक्शन, एनी काइंड ऑफ वर्ड्स विच विल डिस्क्राईब
द action or the moments which is done by your body or mind. मग त्याच्यामध्ये तर गो, गोज, गोइंग, वेंट आणि गॉन. त्याच्यामध्ये तर टेक, टेक्स, टेकिंग, टूक, टेकन. त्याच्यानंतर राईट, राईट्स, रायटिंग, रोट, रिटन. त्याच्यामध्ये तर ड्रिंक, ड्रिंक्स, ड्रिंकिंग, ड्रँक आणि ड्रंक. त्याच्यामध्ये तर स्पीक, स्पीक्स, स्पीकिंग, स्पोक आणि स्पोकन. मग ह्या प्रकारच्या ह्या गोष्टी अगदी बारकाईने व्यवस्थित पद्धतीने समजून घेतल्या तर मग तुम्हाला इझी जाईल. कोणतीही अडचण तुम्हाला फेस करावी लागणार नाही. ओके. मग इथे आहे विथ. मग विथ आहे प्रिपोजिशन as, at, by, in, of, on, to, of, for, off, out, per, but, anti, like, via, down, from, into, near, over, past, plus, with, save, than, upon, onto, until, after, about, along, under, below, since, within, beside, unlike, amid, since, around, during, about, towards, behind, to among, inside, except, outside, across, despite, beyond, except, before, excluding, including, versus, without, through and between. हे झाले preposition. त्याच्यानंतर द आहे अ अँड द आणि नो आर्टिकल एकवचनासाठी अ अँड एक या अर्थाने द काही विशिष्ट ठिकाणी वापरला जातो. भावनिक गोष्टी सांगण्यासाठी, विश्वातील एकमेव गोष्ट असण्यासाठी, ओरिजिनल किंवा मास्टरपीस साठी, देशाच्या नावाच्या अगोदर रिपब्लिक किंवा युनायटेड असेल तर त्याच्यासाठी. आणि नो आर्टिकल, नो आर्टिकल मध्ये त्यामध्ये लिक्विड फॉर्म साठी आर्टिकल येणार नाही, प्लुरल पण कॉमन फॉर्म साठी आर्टिकल येणार नाही. आणि त्याच प्रकारे कुठल्याही प्रकारच्या स्पोर्ट्स साठी आणि सब्जेक्ट साठी सुद्धा आर्टिकल येणार नाही. जिओग्राफिकल एरियासाठी सुद्धा आर्टिकल येत नाही. त्याच्यानंतर सर्वात शेवटी मिनिस्टर पाहिलं होतं म्हणजे ऑब्जेक्ट आहे. मी, अस, यू, हिम, हर, नेम, नाउन, देम. मग सब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला, ऑब्जेक्ट वाक्याच्या शेवटी, सब्जेक्ट ओरिएंटेड, सब्जेक्टच्या नंतर ताबडतोब किंवा ऑब्जेक्टला रिप्लेस करून सब्जेक्ट ऑब्जेक्ट सारखं असेल तर पॉझेसिव्ह सब्जेक्टच्या अगोदर ऑब्जेक्टच्या अगोदर येतं. पण पॉझेसिव्ह मध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट ही वस्तू किंवा मालकी असली पाहिजे. पॉझेसिव्ह ऑब्जेक्ट येतं ऑब्जेक्टच्या नंतर वापरला तर अग्रेसिव्ह ओनरशिप किंवा ओव्हर पोझिशन इन द रिलेशनशिप. आणि सर्वात शेवटी फुल स्टॉप येतं आणि त्या फुल स्टॉपला तुम्हाला कॉमा, सेमीकॉलन, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क, एलिप्सिस, कॉलन, ब्रॅकेट इत्यादी गोष्टी वापरतात किंवा वापरल्या जातात. ओके. नंतर डब्ल्यू एच प्लेन. डब्ल्यू एच प्लेन मध्ये 6 डब्ल्यू एच वर्ड पाहिले होते. व्हॉट, वाय, हुम, वेअर, विच, हू, वेन, हाऊ आणि हुज. त्याच्यानंतर डब्ल्यू एस स्केल मध्ये 6 पाहिले होते. हाऊ फार, हाऊ लॉंग, फ्रॉम, हाऊ मेनी इयर्स, मंथ, डेज, वीक्स, सिन्स, वेन, हाऊ मच टाइम, हाऊ मच आणि हाऊ मेनी. आणि प्रिपोजिशन डब्ल्यू एच प्रिपोजिशन मध्ये तुम्हाला 4च शब्द होते. व्हॉट होतं, विच होतं, हुम होतं आणि हुज होतं. आणि वेगवेगळ्या प्रिपोजिशनने ते आवाका करण्याचा प्रयत्न करत होता. याही गोष्टी समजून घेतल्या व लक्षात घेतल्या. टाइप ऑफ द सेंटेन्सेस मध्ये अफर्मेटिव्हची वाक्य आहेत, निगेटिव्हची वाक्य आहे, इंटरेगेटिव्हची वाक्य आहे. इंटरेगेटिव्हच्या वाक्यामध्ये यस नो टाइपची वाक्य आहे आणि डब्ल्यू एच ची देखील वाक्य पाहायला मिळतात. मग आता अफर्मेटिव्हची वाक्य म्हटल्यानंतर सब्जेक्ट, टू बी फॉर्म आणि वर्ब असा सिक्वेन्स आणि शेवटी फुल स्टॉप येतो. निगेटिव्हची वाक्यामध्ये टू बी फॉर्मच्या नंतर फक्त नॉटचा वापर केला जातो. वाक्य झालं निगेटिव्ह. 2 शब्द असतील तर पहिल्या शब्दानंतर नॉट वापरायचा आणि डेंजर झोन असतील तर डी टू डचचा निर्माण करायचा मग नॉट लावायचा आणि योग्य पद्धतीने मूळ रूप घ्यायचं. त्याच्यानंतर टू बी फॉर्म जर सुरुवातीला घेतला आणि शेवटी जर प्रश्नचिन्ह वापरलं तर ते यस नो टाईपचं वाक्य तयार होतं. त्याचप्रमाणे यस नो टाईपचं वाक्य कॉपी पेस्ट 90% आणि डब्ल्यू एचचं जे काल आपण समजून घेतला डब्ल्यू एचचा वर्ड तो ऍज इट इज कुठलाही शब्द तुम्ही सुरुवातीला ठेवला यस नो टाईपच्या अगोदर
की WHच्या बाबतीत तुम्हाला पूर्ण स्पष्टता पाहायला मिळते किंवा क्लॅरिकल समजून येतं किंवा लक्षात येतं. बरोबर. मग महत्वाच्या वाक्यामध्ये सुरुवातीचे 3 शब्द महत्वपूर्ण आहेत. एक आहे सब्जेक्ट, दुसरा आहे टू बी फॉर्म आणि तिसरा आहे व्हर्ब. मग आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन आणि दे हा सब्जेक्ट असतो. टू बी फॉर्म म्हटल्यानंतर पास्ट मध्ये डीड, वॉज, वेअर, हॅड बीन, डू, डज, हॅव, इज, आर, हॅव, हॅज बीन, हॅज बीन. प्रेझेंट मध्ये फ्युचर साठी शाल, विल बी, शाल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. आणि व्हर्ब म्हटल्यानंतर व्हर्बचे 5 फॉर्म येतात. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. V1, V2, V3, V4, V5. बरोबर. गो, गोज, गोइंग, वेंट, गॉन, राईट, राईट्स, रायटिंग, रोट, रिटन. आणि जर आता कदाचित ह्या सिक्वेन्स मध्ये टू बी फॉर्म च्या नंतर नॉट आला तर निगेटिव्ह, टू बी फॉर्म सुरुवातीला आला तर येस टू टाईप, पण टू बी फॉर्मच्या अगोदर जर WH आला तर तो WH, हे लक्षात ठेवायचं. आता आपण इंटरेगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्यांकडे वळतोय आणि ते समजून घेण्याचा अगदी व्यवस्थित प्रयत्न करतोय. बघा आता या ठिकाणी जर आपण WH क्वेश्चन्सला सुरुवात करतो आहोत, फंडामेंटली खूप सोपं आहे. अगदी प्रॅक्टिस पत्र भरपूर आपल्याला करावे लागेल. प्रॅक्टिसला जर आपण न्याय दिला तर जे आहेत कम्युनिकेशन मध्ये आपल्याला न्याय मिळणार, हे नक्की आहे, पक्क आहे, ठरलेलं आहे. बरं. सकारार्थी प्रकारच्या प्रश्नांचा वापर संवादामध्ये अनेकदा आढळतो. कार्य केव्हा, कधी, काय, कधी, कशासाठी, कोणत्या गोष्टीवरून अशा प्रकारे बऱ्याचदा आपण प्रश्न विचारतो. प्रश्नाने एकमेकांची ओळख करून घेतो, माहिती सविस्तर समजून घेतो. कालच आपण मार्केटिंग ग्रामर पाहिलं. एखादी कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी आणायची असेल त्या WH बरोबरची असलेली माहिती किती फायदेशीर ठरते याचाही आपण उहापोह केला, चर्चा केली. आता ते प्रत्यक्ष WH चे वर्ड्स घेऊन WH चे सेंटेन्सेस कशी तयार करतात याच्यावर प्रश्न आपण जे आहेत उपस्थित करत आहोत. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या, WH चे जे शब्द आहेत, WH प्लेन असतील, WH स्केल असतील किंवा WH प्रिपोजिशन असतील, त्याच्यानंतर मात्र टू बी फॉर्मची सुरुवात होते, सब्जेक्ट वापरला जातो, व्हर्ब वापरला जातो, प्रिपोजिशन वापरला जातो, आर्टिकल वापरला जातो आणि ऑब्जेक्ट वापरला जातो आणि योग्य पंक्च्युएशन मार्क देखील वापरलं जातं. म्हणजेच काय, येस नो टाईपचं स्ट्रक्चर आहे ना, ते येस नो टाईपच्या स्ट्रक्चरच्या अगोदर WH चा योग्य शब्द ठेवा, काम झालं. काहीही टेन्शन घ्यायची आवश्यकता पडणार नाही. सगळ्या गोष्टी अगदी सुटसुटीत आणि योग्य पद्धतीने तुम्हाला समजतील आणि लक्षात येतील. बरं. मग याच्यामध्ये टाइप ऑफ द सेंटेन्सेस आताच आपण पाहिले की सब्जेक्ट टू बी फॉर्म, व्हर्ब आणि फुल स्टॉप, अफर्मेटिव्ह. सब्जेक्ट टू बी फॉर्म नॉट आणि व्हर्ब, फुल स्टॉप म्हणजे निगेटिव्ह. आणि टू बी फॉर्मने सुरुवात होते आणि शेवटी प्रश्नचिन्ह वापरलं जातं म्हणजे येस नो टाईप. आणि येस नो टाईप कॉपी पेस्ट करायचं. सुरुवातीचा वाक्याची सुरुवात फक्त WH च्या योग्य शब्दाने करायची म्हणजे WH टाईप. मग इथे हे येस नो टाईप करायचे 2 प्रकार आपण पाहिले की नॉर्मल झोन आणि डेंजर झोन. मग येस नो टाईप करत असताना नॉर्मल झोन म्हटल्यानंतर काहीही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त टू बी फॉर्म सुरुवातीला ठेवायचा. टू बी फॉर्मचे जर 2 किंवा 3 शब्द आले तर पहिला शब्द फक्त सुरुवातीला स्विच करायचं. त्याला म्हटलं तर नॉर्मल झोन. आणि डेंजर झोन म्हटल्यानंतर डेंजर, संकट आलं म्हटल्यानंतर दत्त भगवानांना आठवायचं डी टू डज. आणि डी टू डज ने सुरुवात करावी लागते आणि योग्य पद्धतीने तुम्हाला मूळ रूप घ्यावं लागतं. नॉर्मल झोनच्या बाबतीत पुन्हा एकदा समजून घेऊया, कारण 90% ह्या WH चे सेंटेन्स करत असताना येस नो टाईपच वापरलं जातं. फक्त फॉर्मॅलिटीसाठी 10% जे आहेत ना नॉलेज तुम्हाला WH चं असलं पाहिजे. मग वाक्यामध्ये सगळ्यात अगोदर टू बी फॉर्म शोधा म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, त्याला आपण हेल्पिंग वर्ब किंवा सपोर्टिव्ह वर्ब म्हणतो. ते 22 शब्द डोक्यात कोरले गेले असतील की आता. पास्ट साठी डीड, वॉज, वेअर, हॅड आणि हॅड बीन. प्रेझेंट साठी डू, डज, एम, इज, आर, हॅव बीन, हॅज बीन. आणि फ्युचर साठी शाल, बी, विल बी, शाल हॅव, शाल हॅव बीन, विल. वाक्यात कुठेही तुम्हाला पाच साठीचे 5 शब्द डीड, वॉज, वेअर, हॅड आणि हॅड बीन दिसलं रे दिसलं, किंवा प्रेझेंट साठीची तुम्हाला 9 शब्द डू, डज, एम, इज, आर, हॅव बीन, हॅज बीन दिसले रे दिसले, किंवा फ्युचर साठीचे 8 शब्द शाल, विल बी, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. हे समजलं रे समजलं की तुम्हाला यस नो टाईप स्ट्रक्चर समजलं, करणं, बनवणं सोपं जातं. मग त्याच्यासाठी काय करायचं, टू बी फॉर्म जो आहे ज्याला सहाय्यकारी क्रियापद, हेल्पिंग वर्ब, सपोर्टिंग वर्ब म्हणतो ना, तो सब्जेक्टच्या अगोदर शिफ्ट करायचा. मग डीड असेल तर सब्जेक्टच्या अगोदर, डू असेल तर सब्जेक्टच्या अगोदर, डज असेल तर सब्जेक्टच्या अगोदर
शाल असेल तर सब्जेक्टच्या अगोदर विल असेल तर सब्जेक्टच्या अगोदर वॉज असेल तर सब्जेक्टच्या अगोदर वेअर असेल तर सब्जेक्टच्या अगोदर ऍम असेल तर सब्जेक्टच्या अगोदर इज असेल तर सब्जेक्टच्या अगोदर आर असेल तर सब्जेक्टच्या अगोदर हॅव असेल तर सब्जेक्टच्या अगोदर हॅज असेल तर सब्जेक्टच्या अगोदर आणि हॅड असेल तर सब्जेक्टच्या अगोदर म्हणजे टू बी फॉर्मला शिफ्ट करायचं सब्जेक्टच्या अगोदर. बरं, मग वाक्यामध्ये दोन शब्द असते टू बी फॉर्म म्हणून किंवा तीन शब्द असतील तर म्हणजे टू बी फॉर्म किंवा हेल्पिंग वर्ब म्हणून दोन किंवा तीन शब्द असतील तर ते शोधायचे. मग कोणते कोणते येतात बघा. सोपं आहे. शाल बी दोन शब्द आले, विल बी दोन शब्द आले, हॅड बीन दोन शब्द आले, हॅव बीन दोन शब्द आले, हॅज बीन दोन शब्द आले, शाल हॅव दोन शब्द आले, विल हॅव दोन शब्द आले, शाल हॅव बीन तीन शब्द आले, विल हॅव बीन तीन शब्द आले. अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला हे समजून घेता येईल किंवा लक्षात येईल. बरं, मग हे दोन किंवा तीन शब्द आले तर मग काय करायचं. त्याच्यामध्ये सोपं आहे. त्यातला पहिला शब्द फक्त शिफ्ट करायचा सब्जेक्टच्या अगोदर. दुसऱ्या किंवा तिसऱ्या शब्दाला धक्का सुद्धा लावायचा नाही. जसं सब्जेक्ट शाल बी आहे ना, मग शाल सब्जेक्ट बी करा. सब्जेक्ट विल बी आहे ना, मग विल सब्जेक्ट बी करा. सब्जेक्ट हॅड बीन आहे ना, हॅड सब्जेक्ट बीन करा. सब्जेक्ट हॅव बीन आहे ना, हॅव सब्जेक्ट बीन करा. सब्जेक्ट हॅज बीन आहे ना, हॅज सब्जेक्ट बीन करा. सब्जेक्ट शाल हॅव आहे ना, शाल सब्जेक्ट हॅव करा. सब्जेक्ट विल हॅव आहे ना, विल सब्जेक्ट हॅव करा. सब्जेक्ट शाल हॅव बीन असेल तर शाल सब्जेक्ट हॅव बीन करा. सब्जेक्ट विल हॅव बीन असेल तर विल सब्जेक्ट हॅव बीन करा. हे झालं सोप्या पद्धतीचं नॉर्मल झोन. आणि एक छोटासा नियम कोणता हो. न चुकता न विसरता शेवटी येस नो टाईपच्या स्ट्रक्चर नंतर प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क वापरायला विसरायचं नाही. ओके. आता डेंजर झोन. डेंजर झोन ही सोपा आहे की स्टेप बाय स्टेप फक्त लक्षात ठेवण्याची गरज आहे. मूळ रूपात बदल अपेक्षित असतो आणि त्याच्यामध्ये डीड टू डचची निर्मिती करावी लागते. हे समजून घ्यावं लागेल. मग तिथे जर आपण पाहिलं तर वाक्य अवघड क्षेत्र डेंजर झोन आहे ना ते शोधायचंय. मग तिथे तुम्ही जर पाहिलं अभ्यासलं समजून घेतलं तर तिथे लक्षात येतं की सब्जेक्ट त्याच्यानंतर तुम्ही टू बी फॉर्म आणि वर्ब कोणता वापरता. जर वाक्य पास्ट पोझिशनचं असेल तर डेंजर झोन, प्रेझेंट पोझिशनचं असेल तर डेंजर झोन, सिंपल पास्टचं असेल तर डेंजर झोन, सिंपल प्रेझेंटचं असेल तर डेंजर झोन. म्हणजे बघ इथे लक्षात काय ठेवायचं. पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन, सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट हे चारच स्क्वेअर 18 टेन्सच्या प्रकारापैकी हे फक्त चारच चौकोन डेंजर झोनचे. डेंजर झोन म्हणजे काय. संकट. संकट म्हणजे काय. दत्त भगवान ब्रह्मा विष्णू महेश डी डू आणि डज आणि एक मयानवे दो तलवारी नेरे सती 502 फॉर्म एकत्र येऊ शकणार नाही. डीड आलं तर हॅडने घ्यायचं, हॅव घ्यायचं कारण डीड पास्ट आहे. परत हॅड पास्ट येणार, हॅव करायचं. वरचा चौथा फॉर्म आला डीड आला की चौथा नाही होणार. 500 रुपये दोन येऊ शकणार नाही. एक मयानवे दो तलवारी नेरे सती. त्याच पद्धतीने ईएस ची दोन रूपं असू शकणार नाही. म्हणजे हॅज पण येईल आणि डज पण येईल. चालणार नाही. जर हॅज असेल आणि वर्ब नसेल तर डजने सुरुवात करा. हॅजचं हॅव मूळ रूप करून घ्या. वर्बचा जर दुसरा फॉर्म असेल यस, ईएसचा गोज, राईट, स्पीक्स तर डजने सुरुवात केली ना मग त्याचं मूळ रूप घ्या. एक पयान में दो तलवारी डेरे सकते. एका वाक्यात दोन ईएस ची रूप असू शकत ती. मूळ रूपामध्ये मात्र डूने सुरुवात करायची. हॅव असेल तर डूने सुरुवात करा. हॅवचा हॅवच तसा ठेवा. वर्बचा पहिला फॉर्म असेल तर पहिला फॉर्म जसेच तसा ठेवा. सुरुवात मात्र डूने होईल. मग इथे लक्षात काय ठेवायचंय. वाक्य डेंजर झोनचं आहे ते शोधा. हॅडच्या नंतर वर्ब नाही डेंजर झोन. हॅवच्या नंतर वर्ब नाही डेंजर झोन. हॅडच्या नंतर वर्ब नाही डेंजर झोन. सब्जेक्टच्या नंतर कोणत्याही प्रकारचा टू बी फॉर्म इन्व्हॉल्व्ह होत नाहीये. 22 पैकी कुठला शब्द अगदी औषधाला सुद्धा सापडत नाहीये. डायरेक्ट वर्बचा चौथा फॉर्म वापरला जातो. म्हणजे आय वेंट, शी केम, दे थ्रू ह्यात. त्याचप्रमाणे सब्जेक्ट नंतर कोणताच टू बी फॉर्म वापरला जात नाही औषधालाही. त्याच्यानंतर वर्बचा बेसिक फॉर्म आणि ईएस फॉर्म वापरला जातो. गो, गोज, राईट, राईट, स्पीक, स्पीक सब्जेक्ट नंतर डायरेक्ट. म्हणजे अजून सोपं करून सांगायचं झालं तर हे चार नियम डोक्यात पक्के लक्षात घ्यायचे आहेत. डेंजर झोन तुम्हाला सहजपणे ओळखता येईल. मग इथे जर पाहिलं तर याच्यामध्ये वाक्यामध्ये हॅड आहे पण वर्बचा वापर नाहीये.
वाक्यामध्ये हॅव हॅज आहे पण वर्बचा वापर नाहीये, म्हणजे एक तर वाक्य पास्ट पोझिशनचं किंवा वाक्य प्रेझेंट पोझिशनचं आहे. त्याचप्रमाणे सब्जेक्टच्या नंतर कोणत्याच प्रकारचा टू बी फॉर्म नाही, अजिबात नाही. सब्जेक्ट नंतर डायरेक्ट वर्बचा चौथा फॉर्म आहे, म्हणजे डेंजर झोन, सिंपल पास्ट टेन्स. आणि सब्जेक्ट नंतर कोणत्याच प्रकारचा टू बी फॉर्म नाहीये. त्याच्यानंतर वर्बचा पहिला आणि दुसरा फॉर्म आहे, म्हणजे सिंपल प्रेझेंट. म्हणजे पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन, सिंपल पास्ट आणि सिंपल प्रेझेंट, हे जे 4 टेन्स आहेत हे डेंजर झोन आहेत. आणि डेंजर झोन एकदा तुम्हाला ओळखता आले आणि त्याची येस नो टाईपची वाक्य करता आली, नॉर्मल झोनची येस नो टाईपची वाक्य करता आली, तर WH मधलं 90% तुमचं काम व्यवस्थित झाल्यात जमा आहे. स्ट्रेस टेन्शन घ्यायची गरजच नाही, आवश्यकताच नाही, हे समजून घेता येईल. बरोबर. मग आता हे जे डेंजर झोन आहे ते करायचं कसं, जरा मायक्रो लेवलला पुन्हा एकदा जाऊया बरं का. आपण येस नो टाईप तर सोडवलेलं आहे, समजूनही घेतलेलं आहे, पण काही जणांची प्रॅक्टिस कमी पडली असेल तर कॉन्सेप्ट मध्ये आपण पाठीमागे नको पडायला, या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा सांगतो आहे. बघा, वाक्यात हॅड हॅव हॅज आहे पण वर्ब नाही, पास्ट पोझिशन प्रेझेंट पोझिशन डेंजर झोन. वाक्यात कोणत्याही प्रकारचा टू बी फॉर्म नाहीये, सब्जेक्टच्या नंतर डायरेक्ट वर्बचा चौथा आणि पहिला दुसरा फॉर्म वापरलेला आहे, म्हणजे सिंपल पास्ट आणि सिंपल प्रेझेंटचं वाक्य तुम्हाला दिसतं, अनुभवायला येतं. हे समजलं पाहिजे, हे लक्षात यायला हवं. बरं, मग वाक्याच्या सुरुवातीला अधिकची म्हणजे ऍडिशनल सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच टू बी फॉर्म ह्याचा वापर करावा लागतो. ब्रह्मा विष्णू महेश. संकट आलं का दत्त भगवानांना आठवायचं, डेंजर झोन आलं का त्रिमूर्तींना आठवायचं. कुठलं आपले ब्रह्मा विष्णू महेश आहे, डीड, वॉज, वर, डीड, डू, डज. डीड, डू, डज हे लक्षात ठेवायचं. मग डीड, डू आणि डज हे त्रिमूर्ती यांच्यापैकी वापर करायचा. मग डीड केव्हा वापरायचा, डू केव्हा वापरायचा, डज केव्हा वापरायचा, हेही पण आपल्याला माहिती आहे. सहाय्यकारी क्रियापदामध्ये डीड वापरला जातो, तो सहाय्यकारी क्रियापद केव्हा, ज्यावेळेस सिंपल पास्टचं वाक्य असेल किंवा पास्ट पोझिशनचं वाक्य असेल त्यावेळेस. आणि मग डू डज केव्हा, फक्त वर्तमान काळ. पण वर्तमान काळ डू केव्हा आणि डज केव्हा वापरायचा आहे, सोपं आहे की. स्पेशल ट्रीटमेंट असेल तर डज वापरा, म्हणजेच ही शी इट नेम नाउन. आणि नॉर्मल ट्रीटमेंट म्हणजेच आय वी यू यू ही शी इट, सॉरी आय वी यू यू आणि दे असेल तर डू वापरायचा. म्हणजे बघा की इथे सोपं लक्षात ठेवायचं. पास्ट पोझिशन हॅडच्या नंतर वर्ब नाही, सिंपल पास्ट सब्जेक्टच्या नंतर वर्बचा चौथा फॉर्म डायरेक्ट टू बी फॉर्म नाही, आणि सिंपल प्रेझेंट आणि पास्ट प्रेझेंट पोझिशन मध्ये डू आणि डज. आणि त्याच पद्धतीने सिंपल प्रेझेंट मध्ये सुद्धा डू आणि डज. डीड वापरला तो सगळ्या सब्जेक्ट साठी सारखाच, डू मात्र वापरला तो आय वी यू यू दे साठी, आणि डज मात्र वापरला जातो ही शी इट नेम नाउन साठी. ओके. मग वाक्यातील या सहाय्यकारी क्रियापदाला म्हणजेच हेल्पिंग वर्ब किंवा टू बी फॉर्मच्या साठी किंवा सपोर्टिंग वर्ब साठी सब्जेक्टच्या अगोदर वापर करावा लागेल. म्हणजे डीड येईल सब्जेक्टच्या अगोदर, डू येईल सब्जेक्टच्या अगोदर, डज येईल सब्जेक्टच्या अगोदर. बरं, मग अजून सोपं करायचं झालं तर करता येईल की, सांगतो ना. वाक्यामध्ये ककारार्थी शब्द WH वर्ड व्हॉट, वेन, वेअर यांचं कॅपिटलने सुरुवात करावं लागेल, कारण वाक्यात तो पहिला शब्द आलाय. मग नंतर टू बी फॉर्मला तुम्ही स्मॉल मध्ये करायचं, सब्जेक्ट स्मॉल मध्ये केला जाईल, सगळं बरोबर. मग तिथे जर तुम्ही पाहिलं तर डीड वाक्याची सुरुवातीला येतो एस नो टाईप मध्ये, डू सुरुवातीला येतो, डज सुरुवातीला येतो, शाल सुरुवातीला येतो, विल सुरुवातीला येतो, वॉच सुरुवातीला येतो, वेअर सुरुवातीला येतो, एम सुरुवातीला येतो, इज सुरुवातीला येतो, आर सुरुवातीला येतो, हॅड सुरुवातीला येतो आणि हॅव सुरुवातीला येतो, आणि मग सब्जेक्टचा वापर केला जातो. बरोबर ना. आणि ह्या सगळ्या येस नो टाईपच्या स्ट्रक्चरच्या अगोदर जो
WH ठेवला की जय श्रीराम बन गया काम. बरोबर ना? मग इथे टू बी फॉर्म हेल्पिंग वर्कच्या नंतर बरोबर मग डीड आणि डू आणि डज वापरतात आणि सब्जेक्ट आणि पास्ट पोझिशनचं वाक्य असेल तर त्या ठिकाणी फक्त लक्षात ठेवायचं सगळंच्या सगळं सहजपणे तुम्हाला समजेल, लक्षात येईल की कुठल्याच प्रकारची स्ट्रेस किंवा टेन्शन घ्यायची आवश्यकता अजिबात नाहीये. तुम्हाला ते आपोआप समजेल, इंटरॅक्ट करता येईल, डिफिकल्टी अजिबात जाणार नाही. बरोबर? मग आता याच्यामध्ये डीड, डू, डज हा जर बदल केला तर तुम्हाला पोझिशनच्या बाबतीत हॅवच वापरायचं. मग ते पास्ट असो, प्रेझेंट असो कोणी. आणि जर सिंपलचं वाक्य असेल तर डी टू डज वापरलं ना, मग मूळ रूपामध्ये V1च घ्यायचं. कारण जो काही बदल केलाय तो ऑलरेडी केलेला आहे. परत तेच पास्टचं पास्ट परत रिपीट होणार नाही. एक बयान में दो तलवारी नहीं रह सकती हे स्पष्ट आहे. बरोबर? फक्त शब्दसमूहाने बदल. मग इथे शब्दसमूहामध्ये बदल करायचा म्हणजे काय? बघा, सब्जेक्टच्या नंतर हॅड आहे आणि वर्ब नाहीये. अशा वेळेस हॅडचं हॅव करून घ्यायचं, सुरुवात मात्र डीडने करायची. सब्जेक्टच्या नंतर हॅव असेल तर हॅवचं हॅवच ठेवायचं, सुरुवात मात्र डूने करून घ्यायची. सब्जेक्टच्या नंतर हॅज असेल तर तिथे हॅजचं हॅव करायचं, सुरुवात मात्र डजने करायची. हे पोझिशनच्या बाबतीत. सिंपलच्या बाबतीत सब्जेक्ट नंतर वर्बचा चौथा फॉर्म आला, टू बी फॉर्म नाही अजिबात, तर त्या वर्बचा चौथा फॉर्मचा पहिला फॉर्म करून घ्या आणि डीडने सुरुवात केली. सब्जेक्टच्या नंतर वर्बचा पहिला फॉर्म आला तर पहिला बेसिक जसा आहे तसाच होऊ द्या आणि सुरुवात मात्र डूने करायची. सब्जेक्टच्या नंतर वर्बचा दुसरा फॉर्म यस इयस फॉर्म आला तर त्याला बेसिक फॉर्म करा, सुरुवात मात्र डज नाही करायची. याचा स्क्रीनशॉट पण घेतलाय, याची प्रॅक्टिस पण केलेली आपण, सराव पण केलेला आहे. आणि 8व्या याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आठवणीने घ्यायचा. मग डीड, डू, डज त्याच्यानंतर सब्जेक्ट आय, वी, यू, यू, ही, शी, नेम, नाउन, दे त्याच्याप्रमाणे तुम्हाला हॅव किंवा वर्बचा बेसिक फॉर्म घ्यावा लागतो. नंतर ऑब्जेक्ट आणि न चुकता न विसरता क्वेश्चन मार्कचा वापर करावा लागतो. आणि WH वर्ड मग माहिती आपल्याला, व्हॉट म्हणजे काय, वाय म्हणजे का, हुम म्हणजे कुणाला, वेअर म्हणजे कुठे, विच म्हणजे कोणते, हू म्हणजे कोण, व्हेन म्हणजे केव्हा, हाऊ म्हणजे कसं, हुज म्हणजे कोणाचे, हा सगळा भाग WH प्लेन मध्ये येतो. आणि WH स्केल मध्ये 6 येतं. हाऊ फार म्हणजे किती अंतरावर, हाऊ लॉंग म्हणजे किती साईज मध्ये, हाऊ मेनी डेज, इयर्स, वीक्स किती आठवड्यापासून, महिन्यापासून, वर्षापासून, दिवसापासून, सिन्स वेन केव्हापासून, फ्रॉम हाऊ मच टाइम किती कालावधीपासून, हाऊ मच मोजता न येणाऱ्या गोष्टी किंवा प्रमाणात मोजणाऱ्या जाणाऱ्या गोष्टी, हाऊ मेनी आकड्यांमध्ये मोजणाऱ्या जाण्यासाठी किती, या संदर्भातलं. आणि WH प्रिपोजिशन मध्ये 3 WH महत्वपूर्ण पाहिले होते. होम पाहिलं होतं, विच पाहिलं होतं, व्हॉट पाहिलं होतं आणि हुज पाहिलं होतं आणि त्याला योग्य पद्धतीचा प्रिपोजिशन सुरुवातीला ठेवला होता. बरोबर? मग इथे वाक्याची सुरुवात WH वर्डने करायची. WH वर्ड्सने आता जे आपण टेबल पाहिले ना, ते त्या येस नो टाईपच्या अगोदर ठेवायचे. बस एवढं सोपं आहे. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ते सहज जमेल आणि मग कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा WH चा प्रश्न तुम्ही विचारू शकतात. काय, केव्हा, कुठे, कधी, कशासाठी, कोणत्या ठिकाणी, कोणाला. बरोबर? आणि शेवटी प्रश्नचिन्ह. मग WH चे वर्ड्स आपल्याला परिचित झाले की व्हॉट असू शकतं म्हणजे काय, वेअर असू शकतं म्हणजे कुठे, व्हेन असू शकतं म्हणजे केव्हा, हुज असू शकतं कुणाचा, कुणाची, कुणाची, वाय असू शकतं का बरं, विच असू शकतं कोणता, कोणते, कोणते, हू असू शकतं कोण आणि हुम असू शकतं कोणाला. बस आता सुरुवात करूया. एवढी माहिती माझ्या माहितीप्रमाणे पुरी झाली मागच्या गोष्टींना अगदी स्ट्रॉंगली कनेक्ट करण्यासाठी. आता पुस्तक काढायचंय आपलं स्ट्रक्चरचं. स्ट्रक्चरच्या पुस्तकामध्ये तुम्हाला वाय हा पहिला दिसतो आहे. वाय द रिझन, कॉज, पर्पज, ऑब्जेक्ट, मोटिव्ह, इंटेन्शन कारण, निमित्त, हेतू, उद्देश, साध्य किंवा सबब. वाय का, कोणत्या गोष्टीसाठी, कशासाठी. 22 नंबरचं पान काढायचंय. ए नंबरचं वाक्य, शी इज इन द ट्रेनिंग सेंटर नाऊ. शी इज इन द ट्रेनिंग सेंटर नाऊ. टू बी फॉर्म शोधा. इज आहे, इज वाक्याच्या सुरुवातीला घ्या.
शेवटी आठवणीने प्रश्नचिन्ह जोडा. वाक्य झालं येस नो टाईपचं. इज शी इन द ट्रेनिंग सेंटर नाऊ? इज शी इन द ट्रेनिंग सेंटर नाऊ? वाक्याचा टेन्स कोणता आहे? प्रेझेंट पोझिशनचा टेन्स आहे. कारण ॲमिजारच्या नंतर वर्बचा वापर अजिबात झालेला नाही. मग मराठी एंडिंग वर्ड जर पाहिलं स्ट्रक्चरचं ट्रान्सलेशन करण्यासाठी तर आहे, आहोत, आहात, आहेत असं स्ट्रक्चर येईल. मग ती आता प्रशिक्षण केंद्रात आहे. इज शी इन द ट्रेनिंग सेंटर नाऊ? ती आता प्रशिक्षण केंद्रात आहे का? बरं, अंडरलाईन केलेला शब्द जो आहे ना तो नाहीये. डायरेक्ट आपण वाय ला सुरुवात करूया. आता यस नो टाईपच्या वाक्याला वाय सुरुवातीला जोडलं की झालं की काम. इज शी इन द ट्रेनिंग सेंटर नाव? वाय इज शी इन द ट्रेनिंग सेंटर नाव? ती आता प्रशिक्षण केंद्रात का आहे? कशासाठी आहे? म्हणजे ह्या 3 स्टेपमध्ये काम झालं बघा. शी इज इन द ट्रेनिंग सेंटर नाव? इज शी इन द ट्रेनिंग सेंटर नाव? वाय इज शी इन द ट्रेनिंग सेंटर नाव? बरोबर? येस नो टाईपला फक्त डब्ल्यूएच चा शब्द सुरुवातीला जोडला. अर्थात त्याच्यामध्ये कॅपिटल स्मॉलचा खेळ समजला पाहिजे. तो जमतो ते तुम्हाला. आता बी नंबरचं वाक्य पहा 22 नंबरच्या पानावरती. यू हॅव व्हेरी एक्सपेन्सिव्ह गोल्ड रिंग. आता हॅवच्या नंतर कोणत्याही प्रकारचा वर्ब नाहीये. मग हॅव हॅज हॅडच्या नंतर वर्ब नसेल तर डेंजर झोन. डीड डू डज त्रिमूर्ती आठवा. संकट आलं का दत्त भगवानांना. डेंजर झोन असेल तर डीड डू डजला. मग डीड का डू का डज कोणतं? मग वाक्यात जर हॅड असेल तर डीड घेतलं असतं. हॅज असलं असतं तर डज घेतलं असतं. पण आता वाक्यात हॅव आहे म्हणून डू घेतलं. मग वाक्य कसं तयार होईल येस नो टाईप मध्ये? डू यू हॅव व्हेरी एक्सपेन्सिव्ह गोल्ड रिंग? प्रेझेंट पोझिशनचं वाक्य आहे. कारण हॅवच्या नंतर वर्ब नाहीये. डायरेक्ट ऑब्जेक्ट जोडलेला आहे. म्हणजे प्रेझेंट पोझिशन मध्ये मराठी एंडिंग वर्ड कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला आहे, ना आहे. तुझ्याकडे महागडी सोन्याची अंगठी आहे. डू यू हॅव व्हेरी एक्सपेन्सिव्ह गोल्ड रिंग? तुझ्याकडे महागडी सोन्याची अंगठी आहे का? आता याला जे आहेत ना येस नो टाईप मधून डब्ल्यूएच करणं अगदी सोपं. सुरुवात फक्त डब्ल्यूएचच्या शब्दाने करा. वाय. वाय डू यू हॅव व्हेरी एक्सपेन्सिव्ह गोल्ड रिंग? तुझ्याकडे महागडी सोन्याची अंगठी का आहे? कशासाठी आहे? वाक्य बघा. यू हॅव व्हेरी एक्सपेन्सिव्ह गोल्ड रिंग. डू यू हॅव व्हेरी एक्सपेन्सिव्ह गोल्ड रिंग? आणि वाय सुरुवातीला जोडला. वाय डू यू हॅव व्हेरी एक्सपेन्सिव्ह गोल्ड रिंग? तुझ्याकडे एवढी महागडी सोन्याची अंगठी का बरं आहे? 22 नंबरच्या पानावरती तिथे सी नंबरचं वाक्य. स्पृहाज मदर स्कोल्ड्स हर एव्हरी टाइम. स्पृहाज मदर स्कोल्ड्स हर एव्हरी टाइम या वाक्यामध्ये टू बी फॉर्म अजिबात नाहीये. डायरेक्ट सब्जेक्ट स्पृहाज मदर नंतर स्कोल्ड आलेला आहे. म्हणजे वर्बचा दुसरा फॉर्म आलेला आहे. मग इथे डेंजर झोन म्हटल्यानंतर संकट आल्यानंतर दत्त भगवानांना आठवायचं आहे. डेंजर झोन आल्यानंतर डीड डू डजला आठवायचं आहे. मग डीड का डू का डज वर्बचा जर पास्ट फॉर्म असला असता वेन कोल्डेड तर डीड घेतला असता आणि स्कोल्ड केलं असतं. वर्बचा जर बेसिक फॉर्म असला असता तसाच्या तसा ठेवला असता आणि डूने सुरुवात केली जाते. पण मात्र इथे वर्बचा दुसरा फॉर्म यस यस आलाय तर डजने सुरुवात होईल आणि स्कोल्डचा यस निघून जाईल. कोल्ड होईल. मग कसं तयार होईल? डज स्पृहाज मदर स्कोल्ड हर एव्हरी टाइम? डज स्पृहाज मदर स्कोल्ड हर एव्हरी टाइम? स्पृहाज मदर स्कोल्ड हर एव्हरी टाइम. सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे. करतो, करते, करतात. सब्जेक्ट नंतर वर्बचा दुसरा फॉर्म. मग स्पृहाची आई प्रत्येक वेळी तिला रागवते. स्पृहाची आई प्रत्येक वेळेस तिला रागवते का? डज स्पृहाज मदर स्कोल्ड हर एव्हरी टाइम? डज स्पृहाज मदर स्कोल्ड हर एव्हरी टाइम? स्पृहाची आई प्रत्येक वेळी तिला रागवते का? आता येस नो टाईपला जे आहे डब्ल्यूएच करणं तर बाय हात का खेळ आहे. फक्त वायने सुरुवात करा. वाय डज स्पृहाज मदर स्कोल्ड हर एव्हरी टाइम? स्पृहाची आई प्रत्येक वेळेस तिला का झापते, का रागवते, का तिच्यावर संतापते? वाक्य स्पृहाज मदर स्कोल्ड हर एव्हरी टाइम. डज स्पृहाज मदर स्कोल्ड हर एव्हरी टाइम? वाय डज स्पृहाज मदर स्कोल्ड हर एव्हरी टाइम? स्पृहाची आई प्रत्येक वेळेस तिला का रागवते? चौथ डी नंबरचं वाक्य 22 नंबरच्या पानावर. वी आर इन्व्हेस्टिंग मनी इन गव्हर्नमेंट प्रोजेक्ट. वी आर इन्व्हेस्टिंग मनी इन गव्हर्नमेंट प्रोजेक्ट. टू बी फॉर्म आर आहे. इन्व्हेस्टिंग आर ने सुरुवात करा फक्त. आर वी इन्व्हेस्टिंग मनी इन गव्हर्नमेंट प्रोजेक्ट? आर वी इन्व्हेस्टिंग मनी इन गव्हर्नमेंट प्रोजेक्ट? टू बी फॉर्म सुरुवातीला घेतला. आता प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य आहे. ॲमिजार आयएनजी म्हणून. मग मराठी एंडिंग वर्ड करत आहे, करत आहोत, करत आहेस, करत आहोत या अर्थाने. मग वी आर इन्व्हेस्टिंग मनी इन गव्हर्नमेंट प्रोजेक्ट. आपण सरकारी प्रकल्पामध्ये पैसे गुंतवत आहोत. आर वी इन्व्हेस्टिंग मनी इन गव्हर्नमेंट प्रोजेक्ट? बरोबर. आपण सरकारी प्रकल्पामध्ये पैसे गुंतवत आहोत का?
आर वी इन्व्हेस्टिंग मनी इन गव्हर्नमेंट प्रोजेक्ट? आता याच्यामध्ये यस नो टाईप तर तयार आहे. डब्ल्यू एच तर सोपं आहे. लोहा गवरा में मार दो हथोडा. वाय वाय आर वी इन्व्हेस्टिंग मनी इन गव्हर्नमेंट प्रोजेक्ट? आपण सरकारी प्रकल्पामध्ये पैसे का गुंतवत आहोत? बरोबर ना? वी आर इन्व्हेस्टिंग मनी इन गव्हर्नमेंट प्रोजेक्ट. आर वी इन्व्हेस्टिंग मनी इन गव्हर्नमेंट प्रोजेक्ट? वाय आर वी इन्व्हेस्टिंग मनी इन गव्हर्नमेंट प्रोजेक्ट? या अर्थ आहे. ओके, आपण सरकारी प्रकल्पात पैसे का गुंतवत आहोत? 22 नंबरच्या पानावरती ई नंबरचं वाक्य. दे हॅव बॉट. हॅव आला जागेवा. हा, जागेवा पण बॉट आहे ना. वर्ब आहे म्हणजे नॉर्मल झोन, डेंजर झोन नाही. जर डेंजर झोन ओळखायचं असेल तर हॅव हॅज हॅडच्या नंतर वर्ब नको. इथे वर्ब आहे म्हणजे हॅवच शिफ्ट करायचा. प्रेझेंट परफेक्टचं वाक्य आहे. ते हॅव बॉट 90,000 रुपीज मोबाईल फोन. मग इथे हॅवची जागा फक्त बदलली का झालं? हॅव दे बॉट 90,000 रुपीज मोबाईल फोन? मग हे वाक्य आहे प्रेझेंट परफेक्टचं. हॅव आणि पास्ट पार्टिसिपल आलेलं आहे. मराठी एंडिंग वर्ड काय येईल प्रेझेंट पोझिशन असेल तर? प्रेझेंट परफेक्ट असेल तर प्रेझेंट परफेक्ट केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत. त्यांनी 90,000चे मोबाईल फोन विकत घेतलेले आहेत. त्यांनी 90,000 रुपयाचे फोन विकत घेतलेले आहेत. हॅव दे बॉट 90,000 रुपीज मोबाईल फोन? त्यांनी 90,000ची मोबाईल फोन विकत घेतलेले आहेत का? हॅव दे बॉट 90,000 रुपीज मोबाईल फोन? वाय, बस वाय जोडायचा. वाय हॅव दे बॉट 90,000 रुपीज मोबाईल फोन? त्यांनी 90,000 रुपयाचे मोबाईल फोन का विकत घेतलेले आहेत? वाय दे हॅव बॉट 90,000 रुपीज मोबाईल फोन? हॅव दे बॉट 90,000 रुपीज मोबाईल फोन? वाय हॅव दे बॉट 90,000 रुपीज मोबाईल फोन? आणि 90,000चे मोबाईल फोन का विकत घेतलेले आहेत? प्रेझेंट परफेक्ट. अमोल वॉज इन दॅट पॉलिटिकल रॅली. पास्ट पोझिशनचं वाक्य आहे. वॉज सुरुवातीला घ्या, काम झालं. वॉज अमोल इन दॅट पॉलिटिकल रॅली? वॉज अमोल इन दॅट पॉलिटिकल रॅली पास्ट पोझिशनचं वाक्य. वॉज वेअर वर्ब नाहीये. मग याच्यामध्ये मराठी एंडिंग वर्ड होता, होती, होते, होतं. अमोल त्या राजकीय मोर्चात होता. वॉज अमोल इन दॅट पॉलिटिकल रॅली? अमोल त्या राजकीय मोर्चात होता का? बस येस नो टाईप जमला तर डब्ल्यू एच मध्ये वाय जोडा की झालं काम. वाय वॉज इन दॅट अमोल? वाय वॉज अमोल इन दॅट पॉलिटिकल रॅली? वाय वॉज अमोल इन दॅट पॉलिटिकल रॅली? अमोल त्या राजकीय मोर्चात का होता, कशासाठी होता? अमोल वॉज इन दॅट पॉलिटिकल रॅली. वॉज अमोल इन दॅट पॉलिटिकल रॅली? वाय वॉज अमोल इन दॅट पॉलिटिकल रॅली? अमोल त्या राजकीय मोर्चामध्ये का होता, कशासाठी होता? 22 नंबरच्या पानावर जी नंबरचं वाक्य. ही हॅड क्रेडिट कार्ड ऑफ ऑल नॅशनलाइज बँक. हॅडच्या नंतर व्हर्ब आहे का क्रेडिट कार्ड? नाही, क्रेडिट कार्ड तर वस्तू आहे. हॅडच्या नंतर व्हर्ब नाही म्हणजे डेंजर झोन. डेंजर झोन म्हटल्यानंतर संकट, संकटामध्ये दत्त भगवानांना बोलवा. डेंजर झोन मध्ये डीड डू डज ला बोलवा. मग डीड का डू का डज तो तुम्हाला हे सांगेल. जर हॅव असला असता तर डू घेतला असता, हॅज घेतला असता तर डज घेतला असता. पण वाक्यात हॅड आहे, हॅडचा हॅव करायचा आहे आणि डीडला घ्यायचा आहे. डीड का बरं घेतला आणि डीड घेतला तर हॅडचा हॅव का करायचा आहे? एक मयान में दो तलवारें नहीं रह सकती. डीड आला का पुन्हा हॅड नाही येणार, पाचची दोन रूपाने येणार. मग डीड ऑलरेडी घेतला आहे ना पाच, मग हॅड दुसरा पाच, दुसरी तलवार नाही चालणार. त्याला आपल्याला न्यूट्रलाइज करावं लागेल, हॅडचं हॅव करावं लागेल. डिड ही हॅव क्रेडिट कार्ड ऑफ ऑल नॅशनलाइज बँक? पास्ट पोझिशनचं वाक्य. कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं, ला होतं, ना होतं. त्याच्याकडे सर्व राष्ट्रीय बँकांची क्रेडिट कार्ड होते. त्याच्याकडे सर्व राष्ट्रीय बँकांची क्रेडिट कार्ड होते. डिड ही हॅव क्रेडिट कार्ड ऑफ ऑल नॅशनलाइज बँक? त्याच्याकडे सर्व राष्ट्रीय बँकांचे क्रेडिट कार्ड होते का? डिड ही हॅव क्रेडिट कार्ड ऑफ ऑल नॅशनल बँक? डिड ही हॅव क्रेडिट कार्ड ऑफ ऑल नॅशनल बँक? मग त्याच्यामध्ये फक्त वायचा सुरुवातीला टाका शब्द. झालं काम. वाय डिड ही हॅव क्रेडिट कार्ड ऑफ ऑल नॅशनलाइज बँक? त्याच्याकडे सर्व राष्ट्रीयकृत बँकांची, राष्ट्रीय बँकांची क्रेडिट कार्ड का होते, कशासाठी होते? ही हॅड क्रेडिट कार्ड ऑफ ऑल नॅशनल बँक. डिड ही हॅव क्रेडिट कार्ड ऑफ ऑल नॅशनल बँक? वाय डिड ही हॅव क्रेडिट कार्ड ऑफ ऑल नॅशनल बँक? त्यांच्याकडे सर्व राष्ट्रीय बँकांचे क्रेडिट कार्ड का होते? 22 नंबरच्या पानावरती एच नंबरचं वाक्य. आय कॉल देम ॲट माय फार्म हाऊस यस्टरडे. आय कॉल देम ॲट माय फार्म हाऊस यस्टरडे या वाक्यामध्ये टू बी फॉर्म नाही, मात्र सब्जेक्टच्या नंतर
वरचा चौथा फॉर्म 5 फॉर्म आला आहे. म्हणजेच हे वाक्य डेंजर झोनचं आहे. पूर्ण प्रकारचं प्रश्नार्थक वाक्य करताना सब्जेक्ट नंतर वरचा चौथा फॉर्म आहे. टू बी फॉर्म जर नसेल वाक्यात सब्जेक्ट नंतर डायरेक्ट वरचा चौथा फॉर्म म्हणजे डेंजर झोन. डेंजर झोन संकट आलं दत्त भगवानांना बोलवा. डेंजर झोन आलं डी टू डजला बोलवा. पण डी टू डज निवडायचं कसं? वरचा पहिला फॉर्म असला असता तर डू घेतला असता. वरचा दुसरा फॉर्म यस यस कॉल्स असला असता तर डज घेतला असता. इथे कॉल्ड आहे मग डीड घ्या. बरं डीड घेतल्यानंतर कॉलचं कॉल करा. का एक मयान में दो तलवारी नाही रह सकती. डीड आला तर परत कॉल्ड 500 रुपये येणार नाही. म्हणून जे आहेत ना त्याला बेसिक करून घ्यावं लागेल. कॉल आय कॉल देम ॲट माय फार्म हाऊस यस्टरडे. डिड आय कॉल देम ॲट माय फार्म हाऊस यस्टरडे. आता याच्यामध्ये वाक्य कुठलं होतं? सब्जेक्टच्या नंतर डायरेक्ट वरचा चौथा फॉर्म आला होता. म्हणजेच वाक्य सिम्पल पास्टचं होतं. बरं सिम्पल पास्टचं वाक्य म्हटल्यानंतर तिथे काय करायचंय? सोपं आहे की. तिथे सिम्पल पास्टचं वाक्य केलं केलं होतं, झालं झालं होतं. मग आय कॉल देम ॲट माय फार्म हाऊस यस्टरडे. काल मी त्यांना माझ्या फार्म हाऊसला बोलावलं. डिड आय कॉल देम ॲट माय फार्म हाऊस यस्टरडे. काल मी त्यांना माझ्या फार्म हाऊसला बोलावलं होतं का? बोलावलं का? या अर्थाने. मग फक्त वाय सुरुवातीला द्या. येस नो टाईपचा WH करणं सोपं आहे अगदी. 90% काम येस नो टाईपच करतं. मग तुम्हाला ते माहितीच पाहिजे म्हणून आपण एवढा रिपीट केला ना आजच्या सेशन मधला भाग. वाय डिड आय कॉल देम ॲट माय फार्म हाऊस यस्टरडे. वाय डिड आय कॉल देम ॲट माय फार्म हाऊस यस्टरडे. काल मी त्यांना माझ्या फार्म हाऊसला का बोलावलं होतं? मग आय कॉल देम ॲट माय फार्म हाऊस यस्टरडे. डिड आय कॉल देम ॲट माय फार्म हाऊस यस्टरडे. वाय डिड आय कॉल देम ॲट माय फार्म हाऊस यस्टरडे. काल मी माझ्या फार्म हाऊसमध्ये त्यांना का बोलवलं होतं? कशासाठी बोलवलं होतं? बरं. इट वॉज मेकिंग डेंजरस लाऊड साऊंड. सोपं वाक्य आहे की. नॉर्मल झोनचं आहे. मग वॉचची जागा फक्त बदला. बस झालं काम. वॉज इट मेकिंग डेंजरस लाऊड साऊंड? मग वाक्य पास्ट कंटिन्युअसचं आहे. पास्ट कंटिन्युअस मध्ये वॉज वेअर आयएनजी करत होता, करत होती, करत होते, करत होतं. मग इथे वॉज वेअर. इट वॉज मेकिंग डेंजरस लाऊड साऊंड. ते भयंकर मोठा आवाज करत होतं. वॉज इट मेकिंग डेंजरस लाऊड साऊंड? ते भयंकर मोठा आवाज करत होतं का? मग येस नो टाईपचं जमलं. WH करायला फक्त योग्य शब्द वाय. वाय सुरुवातीला. वाय वॉज इट मेकिंग डेंजरस लाऊड साऊंड? इट वॉज वाय वॉज इट मेकिंग डेंजरस लाऊड साऊंड? ते भयंकर मोठा आवाज का करत होतं? इट वॉज मेकिंग डेंजरस लाऊड साऊंड. वॉज इट मेकिंग डेंजरस लाऊड साऊंड? वाय वॉज इट मेकिंग डेंजरस लाऊड साऊंड? ते भयंकर मोठा आवाज का करत होतं? 22 नंबरच्या पानावरचे शारदा हॅड विथड्रॉन मनी फ्रॉम कंपनीज अकाउंट. शारदा हॅड विथड्रॉन मनी. हॅड लावलेला आहे. पण हॅडचं डेंजर झोन नाही थांबा. हॅडच्या नंतर विथड्रॉन म्हणजे व्हर्ब आलाय मग डेंजर झोन नाही. हॅड हॅव याच्या नंतर व्हर्ब नसेल तरच डेंजर झोन. मग हॅडची सिम्पली जागा बदलायची. नॉर्मल झोनचं वाक्य हॅड शारदा विथड्रॉन मनी फ्रॉम हर कंपनीज अकाउंट. मग पास्ट परफेक्ट सगळे. पास्ट परफेक्ट हॅड पास्ट पार्टिसिपल म्हणजे पास्ट परफेक्टच. मग पास्ट परफेक्टचं मराठी एंडिंग वर काय? केलेलं होतं, केलेली होती, केलेले होते. शारदा हॅड विथड्रॉन मनी फ्रॉम कंपनीज अकाउंट. केलेलं होतं, केलेली होती, केलेलं होता. मग शारदाने कंपनीच्या खात्यातून पैसे काढलेले होते. हॅड शारदा विथड्रॉन मनी फ्रॉम हर कंपनीज अकाउंट? शारदाने कंपनीच्या खात्यातून पैसे काढलेले होते का? येस नो टाईप हातात आलंय. WH ला फक्त वाय जोडा सुरुवातीला. वाय हॅड शारदा विथड्रॉन मनी फ्रॉम कंपनीज अकाउंट? शारदाने कंपनीच्या खात्यातून पैसे का काढलेले होते? शारदा हॅड विथड्रॉन मनी फ्रॉम कंपनीज अकाउंट. हॅड शारदा विथड्रॉन मनी फ्रॉम कंपनीज अकाउंट? वाय हॅड शारदा विथड्रॉन मनी फ्रॉम कंपनीज अकाउंट? वेअर कुठे, कोणत्या ठिकाणी. वेअर जिओग्राफिकल पॉइंट, प्लेस, व्हेन्यू, ऍड्रेस ऑर एरिया भौगोलिक बिंदू, जागा, ठिकाण, पत्ता, स्थळ हे जाणून घेण्यासाठी वेअरचा वापर होताना दिसतो. कुठे, कोणत्या ठिकाणी. वेअर वेअर कोणत्या ठिकाणी. इथं जर पाहिलं होकारार्थी वाक्यातून ज्यावेळी वेअर वापरून प्रश्नार्थक वाक्य तयार करायची असल्यास त्याच्यामध्ये वेअर जो जॉग्राफिकल एरिया आहे, जॉग्राफिकल पॉइंट आहे, तो आपल्याला काढून टाकावा लागतो. कारण उत्तरात आहे. शोले पिक्चर मध्ये नाही का, बसंती तुम्हारा नाम क्या है? अरे बसंती माहिती तरी तुझं नाव काय विचारतो. बरोबर. तू कुठल्या भारत देशात राहतो?
भारत देशात राहतो आणि कुठल्या? दोन वेगवेगळे विरोधात्मक गोष्टी आहे. एक तर WH प्रश्न विचारा किंवा उत्तर सांगा. म्हणून वेअर वापरायचं असेल तर जॉग्राफिकल पॉइंट, प्लेस आणि व्हेन्यू, एरिया, लोकेशन हे काढून टाकावं लागतं. मग बघा सोप्या पद्धतीने करून घ्या. हे लक्षात आलं का काय सांगायचं होतं? जॉग्राफिकल पॉइंट, लोकेशन, व्हेन्यू हे आपल्याला वेअर सांगतं. कुठे, कोणत्या ठिकाणी, भौगोलिक बिंदू कोणता आहे, जागा कोणती आहे, ठिकाण कोणतं आहे, स्थळ कुठलं आहे, पत्ता कुठला आहे हे सांगतं. बरोबर ना? मग आता लेट अस स्टार्ट टू सॉल्व दिस टाइप ऑफ सेंटेन्सेस प्रॅक्टिकली नाव. आता 24 नंबरच्या पण तुम्हाला 23 नंबर पण होमवर्क साठी तुम्हाला ते दिलेलं आहे. ते सोडवा व्यवस्थित. सोडून झाल्यानंतर व्हॉट्सअपवर पाठवलं तर तुम्हाला त्याचं सोल्युशन की ही मिळून जाईल. पेज नंबर 24, 24 ए वाक्य. आवर इन्स्टिट्यूट इज इन मद्रास. आता इन मद्रास अंडरलाईन या. हे अंडरलाईन जेवढे सगळे 24 नंबरच्या पानावर पाहिले तर अंडरलाईन असलेल्या शब्दांमध्ये तुम्हाला सहज गोष्ट लक्षात येईल की ते सगळे ठिकाण आहे. इन रूम असेल, मद्रास असेल, इन ड्रॉवर असेल, इन पॉकेट असेल, ऍट द बॅक साइड ऑफ द चेक असेल, हे सगळे काय ठिकाण आहे. आणि हे वेअर वापरल्यानंतर ते काढून टाकायचे. मग सुरुवातीला तर येस नो टाईप करून घ्या. येस नो टाईप काय येईल? इज नॉर्मल झोनचं वाक्य मग टू बी फॉर्म स्विफ्ट करा. इज अवर इन्स्टिट्यूट इन मद्रास, इज अवर इन्स्टिट्यूट इन मद्रास. मग आपलं प्रेझेंट पोझिशनचं वाक्य आहे, आहोत, आहात, ॲमिजात आणि वर्ब नाही. मग इथे आमची शैक्षणिक संस्था किंवा आमची प्रशिक्षण संस्था जी आहे ती मद्रासमध्ये आहे. इज अवर इन्स्टिट्यूट इन मद्रास, आमची प्रशिक्षण संस्था मद्रासमध्ये आहे का? आता अंडरलाईन केलेला शब्द काय होता? मद्रास होता बरं का. मग मद्रास म्हणजे ठिकाण आलं, स्थळ आलं. मग स्थळदर्शक शब्द काढून टाकावा लागेल. येस नो टाईप करतोय आपण. येस नो टाईप मध्ये फक्त अंडरलाईन केलेला शब्द काढा आणि मग वेअर वापरा. कारण वेअर पण वापरलं, मद्रास पण वापरलं तर ते वाक्य अगदी रेडिक्युलस तयार होईल, विनोदी तयार होईल ना. म्हणून वेअर हे शब्द स्थळवाचक आहे, तो तुम्हाला काढून टाका. वेअर इज अवर इन्स्टिट्यूट, वेअर इज अवर इन्स्टिट्यूट इन मद्रास हे आन्सर आहे. आपली प्रशिक्षण संस्था कुठे आहे? मग अवर इन्स्टिट्यूट इज इन मद्रास. इज अवर इन्स्टिट्यूट इन मद्रास. इज अवर इन्स्टिट्यूट, वेअर इज अवर इन्स्टिट्यूट असं येईल. युअर ऑल सुटकेसेस व इन अवर रूम. वाक्यामध्ये टू बी फॉर्मला शोधा. आता टू बी फॉर्म जो आहे तो वेअर आहे. वेअरची जागा बदला फक्त. झालं काम. व युअर ऑल सुटकेसेस इन अवर रूम. पास्ट पोझिशनच आहे. पास्ट पोझिशन म्हटल्यानंतर वॉज वेअर पण व्हर्ब नाहीये. पास्ट पोझिशन होता, होती, होते, होतं. युअर ऑल सुटकेसेस वर इन अवर रूम. तुमच्या सर्व सुटकेसेस आमच्या खोलीत होत्या. व यू ऑल सुटकेसेस इन अवर रूम. तुमच्या सर्व सुटकेसेस आमच्या खोलीत होत्या का? मग इथे अंडरलाईन आहे इन अवर रूम. ठिकाण आहे. मग आता वेअर पण वापरायचं आणि ठिकाणाचा जर वाक्यात उल्लेख केला तर वाक्य जे आहेत ना विरोधात्मक तयार होईल. मग आता इथे आपल्याला इन अवर रूम हे जे आहेत ना ठिकाण आहे ना, मग तो स्थलदर्शक शब्द काढून टाकायचा. वाक्य कुठलं उरलं? वर युअर ऑल सुटकेसेस. आता वेअर वर युअर ऑल सुटकेसेस. वेअर वर युअर ऑल सुटकेसेस. तुमच्या सर्व सुटकेसेस कुठे होत्या? कोणत्या ठिकाणी होत्या? बरोबर. युअर ऑल सुटकेसेस व इन अवर रूम. व युअर ऑल सुटकेसेस इन अवर रूम. व युअर ऑल सुटकेसेस. वेअर व युअर ऑल सुटकेसेस. तुमच्या सर्व सुटकेसेस कुठे होत्या? 24 नंबरच्या पानावर सी नंबरचं वाक्य. दिस फंक्शन विल बी ऑन विलेज माउंटन. नॉर्मल झोन आहे. विल बी दोन शब्द आले. दोन शब्द आले तर पहिला शब्द फक्त शिफ्ट करायचा. बी ला धक्का लावायचा आणि विलची जागा बदलेल. विल दिस फंक्शन बी ऑन विलेज माउंटन. विल दिस फंक्शन बी ऑन विलेज माउंटन. ह्या पद्धतीने वापर होतोय किंवा केला जातो आहे. मग दिस फंक्शन विल बी ऑन विलेज माउंटन फ्युचर पोझिशनचं वाक्य आहे. फ्युचर पोझिशन कसं काय? शॅल बी, विल बी विथ नो वर्ब. मग असेल, असतील, असणार, असू, असशील या अर्थाने जे आहेत त्याचा वापर होताना दिसतोय किंवा केला जाताना आढळतो आहे. बरोबर. मग इथे असेल, असतील, असणार हा कार्यक्रम गावाच्या डोंगरावर असेल. विल दिस फंक्शन बी ऑन विलेज माउंटन. हा कार्यक्रम गावाच्या डोंगरावर असेल का? बरं. विल दिस फंक्शन बी ऑन विलेज माउंटन. विलेज माउंटन हे त्या ठिकाणाचं नाव आहे.
म्हणून स्वाभाविकपणे ते बाजूला जाईल, कारण स्थळदर्शक शब्द वेअर वापरल्यानंतर काढून टाकायचा असतो. विल दिस फंक्शन बी, विल दिस फंक्शन बी, वेअर विल दिस फंक्शन बी, वेअर विल दिस फंक्शन बी, हा कार्यक्रम कुठे असेल. मग दिस फंक्शन विल बी ऑन विलेज माउंटन, विल दिस फंक्शन बी ऑन विलेज माउंटन, विल दिस फंक्शन बी, विल दिस फंक्शन बी, वेअर विल दिस फंक्शन बी, हा कार्यक्रम कुठे असेल. मग 24 नंबरच्या पानावर डी नंबरचं वाक्य पहा. वी प्रॅक्टिस क्रिकेट इन वानखेडे स्टेडियम. हे हॅलो, टू बी फॉर्म नाहीये. डेंजर झोन, डेंजर झोन म्हणजे संकट, संकट म्हणजे दत्त भगवान. म्हणजे डेंजर झोनला डीड डू डज आठवा. डीड का डू का डज, तो व्हर्बला विचारा ना, तो सांगेल ना. जर वर्बचा चौथा फॉर्म असलं असतं प्रॅक्टिस्ड, तर डीड घेतला असता, बरोबर. आणि समजा प्रॅक्टिसेस असलं असतं तर डज घेतला असता. पण इथं प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिस म्हटल्यानंतर काही बदल करण्याची गरज नाही. आहे तसाच तिथे घ्यायचा आहे, फक्त डूने सुरुवात करायची आहे. मग डू वी प्रॅक्टिस क्रिकेट इन वानखेडे स्टेडियम, डू वी प्रॅक्टिस क्रिकेट इन वानखेडे स्टेडियम. सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे, कारण सब्जेक्टच्या नंतर कोणताच वर्ब नाहीये, कोणताच टू बी फॉर्म नाहीये, वर्बचा पहिला फॉर्म आहे. करते, करता, करतो या अर्थाने. आम्ही क्रिकेटचा सराव वानखेड स्टेडियमवर करतो. डू वी प्रॅक्टिस क्रिकेट इन वानखेडे स्टेडियम. आम्ही क्रिकेटचा सराव वानखेड स्टेडियम मध्ये करतो का. मग इथे वानखेडे स्टेडियम हे स्थळदर्शक आहे, ठिकाण दाखवतो आहे, आणि वेअर वापरताना ते काढून टाकावं लागेल विरोधाभास टाळण्यासाठी. डू वी प्रॅक्टिस क्रिकेट, डू वी प्रॅक्टिस क्रिकेट, वेअर डू वी प्रॅक्टिस क्रिकेट. आम्ही क्रिकेटचा सराव कुठे करतो, कोणत्या ठिकाणी करतो. वी प्रॅक्टिस क्रिकेट इन वानखेडे स्टेडियम, डू वी प्रॅक्टिस क्रिकेट इन वानखेडे स्टेडियम, डू वी प्रॅक्टिस क्रिकेट, डू वी प्रॅक्टिस क्रिकेट, वेअर डू वी प्रॅक्टिस क्रिकेट. आम्ही क्रिकेटचा सराव कुठे करतो. 24 नंबरच्या पानावर ई नंबरचं वाक्य, ही सोशल ग्रुप अरेंज कॉन्फरन्स इन हॉटेल लोटस व्हॅली. मग आता इथे अरेंज वरचा चौथा फॉर्म आलेला आहे, सब्जेक्टच्या नंतर कोणताच टू बी फॉर्म नाही आहे, डायरेक्ट वरचा चौथा फॉर्म आलाय. म्हणजे डेंजर झोन की, डेंजर झोन संकट, दत्त भगवानांना आठवा. म्हणजेच काय आहे, सोपं आहे. डी टू डज, डेंजर झोन म्हणजे डी डज, संकट म्हणजे दत्त. मग डी डू डज काय घ्यायचं, डू घ्यायचं, डीड घ्यायचं का डज घ्यायचं. आता स्वाभाविकपणे वरचा जर बेसिक फॉर्म असला असता तर आहे तसाच ठेवला असता आणि डू ने सुरुवात केली असते. बरं, यस यस अरेंजेस असलं असतं तर डजने सुरुवात केला असता आणि बेसिक फॉर्म केला असता. पण इथं वरचा चौथा फॉर्म आहे, चौथा फॉर्म म्हणजे पास, मग डीडला बोलवा. मग डीड ठेवल्यानंतर एक मयान में दो तलवारें नहीं रह सकती, डीड आणि अरेंज ईडी वाला चालणार नाही. मग डीड वापरला, एक तलवार गेली, दुसरी तलवार काढून टाका, ईडी निघून जाईल, बेसिक फॉर्म असेल. डीड ही सोशल ग्रुप अरेंज कॉन्फरन्स इन हॉटेल लोटस व्हॅली. सिंपल पास्टचं वाक्य आहे. सिंपल पास्टचं वाक्य कसं काय, सब्जेक्टच्या नंतर टू बी फॉर्म नाही, वरचा डायरेक्ट चौथा फॉर्म. मग सब्जेक्ट नंतर वरचा चौथा फॉर्म म्हणजे सिंपल पास्ट. सिंपल पास्टचं मराठी एंडिंग वर्ड काय येतं, केलं, केला, केली, केले, केलं होतं असं येईल. त्यांच्या सामाजिक संघाने परिषद आयोजित केली होती. त्यांच्या सामाजिक संघाने परिषद आयोजित केली होती का हॉटेल लोटस व्हॅली मध्ये. त्यांच्या सामाजिक संघाने परिषद आयोजित केली होती का. बरोबर. मग डिड ही सोशल ग्रुप अरेंज कॉन्फरन्स इन हॉटेल लोटस व्हॅली. त्याच्या संघाने हॉटेल लोटस व्हॅली मध्ये कॉन्फरन्स अरेंज केली का. इन हॉटेल लोटस व्हॅली काढून टाकलं पण. मग त्या ठिकाणी वेअर डीड ही सोशल ग्रुप अरेंज कॉन्फरन्स. मग त्याच्या सामाजिक संघाने परिषद कुठे आयोजित केली. ही सोशल ग्रुप अरेंज कॉन्फरन्स इन हॉटेल लोटस व्हॅली. Did his social group arrange conference? Did his social group arrange conference? Where did his social group arrange conference? त्याच्या सामाजिक संघाने कुठे परिषद आयोजित केली. मग आय शॅल साइन ॲट द बॅक साइड ऑफ द डॉक्युमेंट. सिंपल वाक्य आहे. सिंपल फ्युचर म्हणजे नॉर्मल झोन, फक्त शॅलची जागा बदला की. शॅल आय साइन ॲट द बॅक साइड ऑफ डॉक्युमेंट. मग आता सिंपल फ्युचरचं आहे. सिंपल फ्युचर म्हणजे शाल विल वी वन. कराल, करतील, करू, करशील, करतील, करणार, हे असं येतं. बरोबर. मग आय शाल साइन ॲट द बॅक साइड ऑफ द डॉक्युमेंट्स. मी कागदपत्राच्या मागच्या बाजूला सही करेल. शाल आय साइन ॲट द बॅक साइड ऑफ द डॉक्युमेंट. मी कागदपत्राच्या मागच्या बाजूला सही करू का.
आता अंडरलाईन केलेला शब्द आहे जागा. स्थळदर्शक शब्द निघून जाईल वेअर मध्ये. प्लेस ओरिएंटेड वर्ड काढून टाकायचा, एलिमिनेट करायचा, कारण वेअर वापरतोय. शाल आय साइन, शाल आय साइन, वेअर शाल आय साइन. मी कुठे सही करू, वेअर शाल आय साइन. बरोबर. आय शॅल साइन ॲट द बॅक साइड ऑफ द डॉक्युमेंट. शाल आय साइन ॲट द बॅक साइड ऑफ द डॉक्युमेंट. शाल आय साइन, शाल आय साइन, वेअर शाल आय साइन. मी कुठे सही करू. मग पेज नंबर 24 वरचं जीच वाक्य, अवर कॉलेज स्टुडंट्स आर डान्सिंग ऑन गोदावरी बीच. मग आर आणि आयएनजी म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य आहे. करत आहे, करत आहोत, बरोबर ना. एमिजार आयएनजी म्हणजे नॉर्मल झोन. मग टू बी फॉर्म सुरुवातीला घ्या. आर अवर कॉलेज स्टुडंट डान्सिंग ऑन गोदावरी ब्रिज. आर अवर कॉलेज स्टुडंट डान्सिंग ऑन गोदावरी ब्रिज. स्वाभाविकपणे एमिजार आणि आयएनजी म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस आहे की करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेच या अर्थाने. वर कॉलेज स्टुडंट्स आर डान्सिंग ऑन गोदावरी ब्रिज. आपल्या कॉलेजचे सर्व विद्यार्थी गोदावरी पुलावर नाचत आहेत. आर अवर कॉलेज स्टुडंट डान्सिंग ऑन गोदावरी ब्रिज. आपल्या कॉलेजचे सर्व विद्यार्थी गोदावरी पुलावर नाचत आहेत का. मग इथे स्थळदर्शक काय, ऑन गोदावरी. वेअर जो असताना स्थळदर्शक प्लेस ओरिएंटेड वर्ड निघून जाईल. आर अवर कॉलेज स्टुडंट डान्सिंग, आर अवर कॉलेज स्टुडंट डान्सिंग, वेअर आर अवर कॉलेज स्टुडंट डान्सिंग. आपल्या कॉलेजचे सर्व विद्यार्थी कुठे नाचत आहे. वेअर आर अवर कॉलेज स्टुडंट डान्सिंग. अवर कॉलेज स्टुडंट्स आर डान्सिंग ऑन गोदावरी ब्रिज. आर अवर कॉलेज स्टुडंट डान्सिंग ऑन गोदावरी ब्रिज. आर अवर कॉलेज स्टुडंट डान्सिंग, आर अवर कॉलेज स्टुडंट डान्सिंग, वेअर आर अवर कॉलेज स्टुडंट डान्सिंग. आपल्या कॉलेजचे विद्यार्थी, आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी कुठे नाचत आहेत. 24 नंबरच्या पानावर एच नंबरचं वाक्य आहे. दे वर ड्रायव्हिंग ट्रॅक्टर ऑन हायवे. आता वाक्य वॉज वेअर आयएनजी म्हणजे नॉर्मल झोन आहे की टू बी फॉर्मला शिफ्ट करा. मग तिथे सोपं आहे. वरला सुरुवातीला वर दे ड्रायव्हिंग ट्रॅक्टर ऑन अ हायवे, वर दे ड्रायव्हिंग ट्रॅक्टर ऑन अ हायवे. वॉज वर आयएनजी असेल तर पास्ट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस मराठी एंडिंग वर्ड. करत होता, करत होती, करत होते, करत होता, करत होतं. मग इथे देवर ड्रायव्हिंग ट्रॅक्टर ऑन हायवे. देवर ड्रायव्हिंग ट्रॅक्टर ऑन हायवे, ते हायवेवर ट्रॅक्टर चालवत होते. वर दे ड्रायव्हिंग ट्रॅक्टर ऑन हायवे, वर दे ड्रायव्हिंग ट्रॅक्टर ऑन हायवे. ते हायवेवर ट्रॅक्टर चालवत होते का. ते हायवेवर काय ट्रॅक्टर चालवत होते. वर दे ड्रायव्हिंग ट्रॅक्टर ऑन हायवे. मग इथे ऑन हायवे हे स्थळदर्शक आहे, प्लेस ओरिएंटेड, तो काढून टाकला जाईल तिथे. आणि त्याच्यानंतर मग तशा प्रकारच्या गोष्टी तिथे आपल्याला समजून घ्याव्या लागतील, म्हणजे मग अडचण अजिबात निर्माण होणार नाही आणि सोपं सुटेबल जाईल. ओके. सो यू डोंट नीड टू टेक अ टेन्शन अबाउट दिस बिकॉज इट इज इझी देन टू अंडरस्टँड. मग इथे या ठिकाणी वेअर, वेअर वर दे ड्रायव्हिंग ट्रॅक्टर, वेअर वर दे ड्रायव्हिंग ट्रॅक्टर. ते ट्रॅक्टर कुठे चालवत होते. ऑन हायवे शब्द काढून टाकला कारण वेअर आपल्याला. दे वर ड्रायव्हिंग ट्रॅक्टर ऑन हायवे, वर दे ड्रायव्हिंग ट्रॅक्टर ऑन हायवे, वर दे ड्रायव्हिंग ट्रॅक्टर, वेअर वर दे ड्रायव्हिंग ट्रॅक्टर. ते कुठे ट्रॅक्टर चालवत होते, कोणत्या ठिकाणी ट्रॅक्टर चालवत होते. 24 नंबरच्या पानावर आय नंबरचं वाक्य, गुरुदास विल बी प्लेइंग बिहाइंड कॉलेज. गुरुदास विल बी प्लेइंग बिहाइंड कॉलेज नॉर्मल जोनचं वाक्य. शाल बी विल बी आयएनजी. दोन शब्द टू बी फॉर्म आलेला आहे. पहिला शब्द फक्त शिफ्ट करायचा आहे, बी ला धक्का लावायचा नाही. विल गुरुदास बी प्लेइंग बिहाइंड कॉलेज, विल गुरुदास बी प्लेइंग बिहाइंड कॉलेज. फ्युचर कंटिन्युअस आहे. कसं काय, शाल बी विल बी आयएनजी आहे. मराठी एंडिंग वर्ड करत असतील, करत असणार, करत असू, करत असतील. मग गुरुदास विल बी प्लेइंग बिहाइंड कॉलेज. गुरुदास कॉलेजच्या मागे खेळत असेल. मग विल गुरुदास बी प्लेइंग बिहाइंड कॉलेज. गुरुदास कॉलेजच्या मागे खेळत असेल का. विल गुरुदास बी प्लेइंग बिहाइंड कॉलेज. बिहाइंड कॉलिंग शब्द जे आहेत ना स्थळदर्शक आहे, ठिकाण दाखवणार आहे, म्हणून मग त्याच्यामध्ये हे सगळं करतायत. तिथे समजलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. वेअर विल गुरुदास बी प्लेइंग, वेअर गुरुदास कुठे खेळत असेल. वेअर विल गुरुदास बी प्लेइंग. गुरुदास विल बी प्लेइंग बिहाइंड कॉलेज. विल गुरुदास बी प्लेइंग बिहाइंड कॉलेज. विल गुरुदास बी प्लेइंग. वेअर विल गुरुदास बी प्लेइंग. गुरुदास कुठे खेळत असेल. 24 नंबरच्या पानावर जे नंबरचं वाक्य जे आहे ते तसं केलं जाईल. पोलीस हॅव कॉट दोज क्रिमिनल ऍट रेल्वे स्टेशन. आता हॅव आले म्हणजे डेंजर झोन. नाही 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 नाही, वर ऐक ना.
कॉट आहे ना, मग डेंजर झोन कसा येईल? मग नॉर्मल झोन आहे. मग सुरुवात हॅव ने करायची आहे, नॉर्मल झोन आहे म्हटल्यानंतर हॅव पोलीस कॉट दोज क्रिमिनल ऍट रेल्वे स्टेशन प्रश्नचिन्ह. हॅव पोलीस कॉट क्रिमिनल ऍट रेल्वे स्टेशन. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स वाक्य आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स कसं काय? हॅव हॅज पास्ट पार्टिसिपल. केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत. बरोबर, या अर्थाने. मग इथे पोलीस हॅव कॉट दोज क्रिमिनल ऍट रेल्वे स्टेशन. पोलिसांनी त्या गुन्हेगारांना रेल्वे स्टेशनवर पकडलेलं आहे. मग पोलिसांनी त्या रेल्वे हॅव पोलीस कॉट दोज क्रिमिनल ऍट रेल्वे स्टेशन. पोलिसांनी त्या गुन्हेगारांना रेल्वे स्टेशनला पकडलेलं आहे का? आहे का? हॅव पोलीस कॉट दोज क्रिमिनल ऍट रेल्वे स्टेशन. ऍट रेल्वे स्टेशन स्थळदर्शक आहे, प्लेस ओरिएंटेड आहे. मग वेअर वापरायचं असेल तर प्लेस काढावं लागेल. प्रश्न टाकला तर उत्तर रेडीमेड कसं मिळेल? मग तो ऍट रेल्वे स्टेशन जर असेल आणि वेअर पण असेल तर विरोधात्मक वाक्य तयार होईल. वेअर हॅव पोलीस कॉट दोज क्रिमिनल्स. पोलिसांनी त्या गुन्हेगारांना कुठे पकडलेलं होतं? मग रेल्वे स्टेशन हे उत्तरामध्ये येईल. पोलीस हॅव कॉट दोज क्रिमिनल ऍट रेल्वे स्टेशन. हॅव पोलीस कॉट दोज क्रिमिनल ऍट रेल्वे स्टेशन. हॅव पोलीस कॉट दोज क्रिमिनल ऍट रेल्वे स्टेशन. वेअर हॅव पोलीस कॉट दोज क्रिमिनल ऍट रेल्वे स्टेशन. हा, बरोबर. आता आपलं वेअरचं चालत. मग आता व्हेनकडे वळूया. पुढचं अगदी सोपं आहे. कधी, केव्हा, कोणत्या वेळी. व्हेन. टाइम असेल, डे असेल, डेट असेल, मंथ असेल, इयर असेल, सीझन असेल, फेस्टिवल असेल, विशिष्ट इन्सिडन्स असेल, स्पेसिफिक इन्सिडन्स ऑर ड्युरेशन. विशिष्ट वेळ, दिवस, तारीख, महिना, वर्ष, ऋतू. कधी, केव्हा, त्या दिवशी. कधी, केव्हा, कोणत्या वेळी. कधी, केव्हा, कोणत्या तारखेला. कधी, केव्हा, कोणत्या महिन्यात. कधी, केव्हा, कोणत्या वर्षी. कधी, केव्हा, कोणत्या ऋतूत. कधी, केव्हा, कशा. ह्या पद्धतीने त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतोय. व्हेन. व्हेन म्हटल्यानंतर आता तिथे मागे स्थळदर्शक होतं, आता इथे कालदर्शक शब्द आहे, तो काढून टाकावा लागेल. कालदर्शक शब्द बाजूला म्हणजे टाइम, डे, डेट, इयर, मंथ, सीझन, स्पेसिफिक फेस्टिवल, स्पेसिफिक इन्सिडन्स, इव्हेंट हा काढून टाकावा लागेल. बरोबर, जसं मागे आपण ठिकाण काढून टाकायचो, आता इथे अंडरलाईन केलेले शब्द जर चेक केले तर बघा. लेट अस स्टार्ट टू सॉल्व दिस टाइप ऑफ सेंटेन्सेस प्रॅक्टिकली. 26 नंबरच्या पानावर 25 नंबरचं होमवर्क. असाइनमेंट पूर्ण करा, प्रॅक्टिस करा आणि पूर्ण करून व्हॉट्सअपवर पाठवलं तर त्याच्यावरती सोल्युशन की पीडीएफच्या रूपाने तुम्हाला मिळून जाईल. पेज 26 ए. नेक्स्ट इयर दे आर ऑन द स्टेज इन सेमिनार. आता नेक्स्ट इयर, आता तुम्ही जर 26 नंबरचं संपूर्ण पान पाहिलं तर अंडरलाईन केलेले सगळे शब्द जे आहेत ना ते सगळे कालदर्शक आहे, वेळ दाखवणारे. आज, उद्या, नाऊ, ऍट दॅट डे, सिन्स 2000, इन द आफ्टरनून, इन कमिंग दिवाळी असे. इन जानेवारी, इन मे मंथ, ऍट दॅट टाइम, नेक्स्ट इयर. आता नेक्स्ट इयर टाइम झालाय, मग स्वाभाविकपणे सुरुवातीला जर यस नो टाईप जर करायचं असेल किंवा डब्ल्यू एच करायचं असेल तर सब्जेक्टच्या अगोदर ऍडिशनल जेवढे काही शब्द आले ते प्रत्येक ठिकाणी यस नो टाईप डब्ल्यू एच करताना सब्जेक्टच्या अगोदर ऍडिशनल जी माहिती ती उचलून शेवटी टाकायची. मग नेक्स्ट इयर शेवटी घेतलं. बरं, तात्पुरतं शेवटी घेतलं. दे आर ऑन द स्टेज इन अ सेमिनार नेक्स्ट इयर. दे आर ऑन द स्टेज ऑन नेक्स्ट. दे आर ऑन द स्टेज इन नेक्स्ट इयर. मग आर दे ऑन द स्टेज इन सेमिनार नेक्स्ट इयर. ते पुढच्या वर्षी स्टेजवर आहेत का सेमिनार मध्ये? वाक्य आहे प्रेझेंट पोझिशनचं. कसं काय? एम इज आर आणि वर्ब नाहीये. एम इज आर वर्ब नाहीये. आहेत, आहोत, आहात, आहेत. प्रेझेंट पोझिशन. पुढील वर्षी ते सेमिनार मधील व्यासपीठावर आहेत. पुढील वर्षी ते आर दे ऑन द स्टेज इन सेमिनार नेक्स्ट इयर. पुढील वर्षी ते सेमिनार मधील व्यासपीठावर आहेत का? आता इथे नेक्स्ट इयर टाइम इंडिकेशन आहे. टाइम इंडिकेशन आहे म्हटल्यानंतर व्हेन वापरायचं आहे तर तिथे कालदर्शक शब्द जो आहे तो निघून जाईल. कालवाचक शब्द जो आहे तो काढून टाकावा लागेल. मग आर दे ऑन द स्टेज इन सेमिनार. व्हेन आर दे ऑन द स्टेज इन सेमिनार. ते सेमिनार मधील व्यासपीठावर कधी आहेत? Next year they are on the stage in seminar. Are they on the stage in seminar next year? Are they on the stage in seminar? Are they on the stage in seminar? When are they on the stage in seminar? When are they on the stage in seminar?
26 नंबरच्या पानावरती डी नंबरचं वाक्य. दॅट फॅशन शो वॉज इन अमेरिका ऑन लास्ट मंडे. दॅट फॅशन शो वॉज इन अमेरिका ऑन लास्ट मंडे. वाक्यात टू बी फॉर्मला शोधा. टू बी फॉर्म आहे वॉज, आणि आता होणं प्रकारचे प्रश्नार्थक वाक्य करताना वॉज हा सब्जेक्टच्या अगोदर घ्या. सब्जेक्टच्या अगोदर घ्यायचा आहे वॉज. सिंपल. वॉज जो आहे नॉर्मल जो म्हटल्यानंतर वॉजने सुरुवात होईल. वॉज दॅट फॅशन शो इन अमेरिका ऑन लास्ट मंडे. वॉज दॅट फॅशन शो इन अमेरिका लास्ट मंडे. बरोबर. पास्ट पोझिशनचं वाक्य, कारण वॉज वेअर वरचा नामोनिशाण नाहीये. मग पास्ट पोझिशनला मराठी एंडिंगवर होता, होती, होते, होतं. दॅट फॅशन शो वॉज इन अमेरिका ऑन लास्ट मंडे. मागच्या सोमवारी तो फॅशन शो अमेरिकेत होता. वॉज दॅट फॅशन शो इन अमेरिका ऑन लास्ट मंडे. मागच्या सोमवारी तो फॅशन शो अमेरिकेत होता का? आता ऑन लास्ट संडे. ऑन लास्ट संडे हे काय? ते कालदर्शक आहे, कालवाचक आहे. मग तो शब्द काढून टाका. वॉज दॅट फॅशन शो इन अमेरिका. वेन वॉज दॅट फॅशन शो इन अमेरिका. वेन वॉज दॅट फॅशन शो इन अमेरिका. तो फॅशन शो अमेरिकेत केव्हा होता? कोणत्या वेळी होता? दॅट फॅशन शो वॉज इन अमेरिका ऑन लास्ट मंडे. वॉज दॅट फॅशन शो इन अमेरिका ऑन लास्ट मंडे. वॉज दॅट फॅशन शो इन अमेरिका. When was that fashion show in America? When was that fashion show in? Ritu will be CEO of company before coming August. Ritu will be CEO of company before coming August. या ठिकाणी 26 नंबरचं सी वाक्य आहे. विल बी म्हणजे वाक्य फ्युचर पोझिशनचं आहे. फ्युचर पोझिशनचं विल बी दोन शब्द आहेत, फक्त पहिला शब्द शिफ्ट करा. विल ऋतू बी द सीईओ ऑफ कंपनी बिफोर कमिंग ऑगस्ट. मग फ्युचर पोझिशनचं वाक्य कसं ओळखलं? शॅल बी विल बी विथ नो वर्ब आहे. मग असेल, असतील, असणार, असू. फ्युचर पोझिशन. ऋतू विल बी सीईओ ऑफ कंपनी बिफोर कमिंग ऑगस्ट. ऑगस्टच्या अगोदर ऋतू कंपनीची सीईओ असेल. विल ऋतू बी द सीईओ ऑफ कंपनी बिफोर कमिंग ऑगस्ट. ऑगस्टच्या अगोदर ऋतू कंपनीची सीईओ असेल का? विल ऋतू बी सीईओ ऑफ कंपनी बिफोर कमिंग ऑगस्ट. आता इथे कालदर्शक जो आहे तो आहे बिफोर कमिंग ऑगस्ट, तो काढून टाकायचा. विल रितू बी सीईओ ऑफ कंपनी. व्हेन विल रितू बी द सीईओ ऑफ कंपनी. रितू कंपनीची सीईओ केव्हा असेल, कोणत्या वेळी असेल? रितू विल बी सीईओ ऑफ कंपनी इन कमिंग बिफोर कमिंग ऑगस्ट. विल रितू बी द सीईओ ऑफ कंपनी बिफोर कमिंग ऑगस्ट. विल रितू बी द सीईओ ऑफ कंपनी. व्हेन विल रितू बी द सीईओ ऑफ कंपनी. रितू कंपनीची सीईओ केव्हा असेल? 26 डी. सलमान खान रिलीजेस हिज मूवी ऑन ईद. रिलीजेस सब्जेक्टच्या नंतर कोणताही टू बी फॉर्म नाही आलेला आहे. टू बी फॉर्म आला डायरेक्ट वर्ब आले, म्हणजे डेंजर झोन. डेंजर झोन, संकट, दंत भगवानांना बोलवा, म्हणजे डेंजर झोन डी टू डच. संकट आलं दत्त भगवानांना, डेंजर झोन आलं डी टू डचला. पण डीड का डू का डच कोणाला बोलाल? मग ब्रह्मा महेश विष्णू कोणाला? मग रिलीजेस तर याच्या मध्ये वर्बचा पहिला फॉर्म आला असता तर डू घेतला असता. जर पाचचा फॉर्म आला असता रिलीज्ड तर डीड घेतला असता, पण इथं रिलीजेस आहे म्हणून आपल्याला डज घ्यावा लागेल. बरं, डज घ्यायचा म्हटल्यानंतर एक मयान में दो तलवारे नहीं रह सकती. रिलीजेस ईएस एकदाच लागेल, तो डूला लागला म्हणून त्याचा डज झाला. डज ईएस वाला आहे, मग वर्ब ईएस वाला नाही चालणार. एका मयातात दोन तलवारी नाही चालणार. एक मयान में दो तलवारे नहीं रह सकती. मग डज सलमान खान रिलीज हिज मूवी ऑन ईद. डज सलमान रिलीज हिज मूवी ऑन ईद. सलमान खान रिलीजेस हिज मूवी ऑन ईद. सलमान खान रिलीजेस हिज मूवी ऑन ईद. या ठिकाणी सिंपल प्रेझेंटचं वाक्य करतो, करते, करतात. बरोबर. मग सलमान खान त्याचा चित्रपट ईदला प्रदर्शित करतो. सलमान खान त्याचा चित्रपट ईदला प्रदर्शित करतो का? डज सलमान खान रिलीज हिज मूवी ऑन ईद. सलमान खान त्याचा चित्रपट ईदला प्रदर्शित करतो का? डज सलमान खान रिलीज हिज मूवी ऑन ईद. ऑन ईद हे झालं कालदर्शक, सण, उत्सव, ऋतू. बरोबर. मग तो काढून टाकल्यानंतर वेअर. बरोबर. व्हेन. डज सलमान खान रिलीज हिज मूवी. डज सलमान खान रिलीज हिज मूवी. व्हेन डज सलमान खान रिलीज हिज मूवी. सलमान खान त्याचा चित्रपट कधी प्रदर्शित करतो? मग इथे सलमान खान रिलीज हिज मूवी ऑन ईद. डज सलमान खान रिलीज हिज मूवी ऑन ईद. डज सलमान खान रिलीज हिज मूवी
When does Salman Khan release his movie? When does Salman Khan release his movie? 26 verse E. Swami Vivekananda founded Ramakrishna Mission in 1897. वाक्य डेंजर झोनचं आहे. कसं काय हो? सब्जेक्टच्या नंतर कोणताच टू बी फॉर्म नाही. वरचा डायरेक्ट चौथा फॉर्म आलेला आहे. डेंजर झोन, संकट, दत्त भगवानांना आठवा. डेंजर झोन म्हणजे डीड, डू, डज त्रिमूर्तींना आठवायचं. मग डीड का डू का डज, डीड का डू का डज याच्यापैकी काय करतात त्यात ना ह्या सगळ्या संदर्भातलं सगळ्या गोष्टींना तुम्हाला स्पष्टीकरण मिळत आहे. मग वरचा आता डेंजर झोन डीड घ्यायचा, डू घ्यायचा का डज घ्यायचा, तिघांपैकी काय वापरलं जाईल? लक्षात घ्या वरचा जर बेसिक फॉर्म असला असता फाउंड तर डू घेतला असता, फाउंड्स तर डज घेतला असता. इथं फाउंडेड आहे म्हणजे पास्ट आहे. पास्ट आहे म्हटल्यानंतर डीड घ्या. डीड घेतल्यानंतर काय करायचं? फाउंडेडचा ईडी निघून जाईल. एक मैन में दो तलवारें ले सकती. डीड ऑलरेडी आलेला आहे म्हणून ईडी लागेल. डीड स्वामी विवेकानंद फाउंड रामकृष्ण मिशन इन 1897. मग वाक्य आहे पास्ट, सिम्पल पास्ट इनफॅक्ट. केलं केलं होतं, झालं झालं होतं. कसं काय ओळखलं? सब्जेक्टच्या नंतर टू बी फॉर्म नाही, डायरेक्ट वरचा चौथा फॉर्म आलाय. केलं केलं होतं, झालं झालं होतं या अर्थाने. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 मध्ये केली होती. 1897 मध्ये केली होती. डिड स्वामी विवेकानंद फाउंड रामकृष्ण मिशन इन 1897. स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 मध्ये केली होती का? आता इन 1897 हे काय झालं? कालदर्शक आहे. बरोबर? कालवाचक आहे. म्हणून इथे निघून डिड स्वामी विवेकानंद फाउंड रामकृष्ण मिशन? वेन डिड स्वामी विवेकानंद फाउंड रामकृष्ण मिशन? स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा केली होती? मग स्वामी विवेकानंद फाउंडेड रामकृष्ण मिशन in 1897. Did Swami Vivekananda found Ramakrishna Mission in 1897? Did Swami Vivekananda found Ramakrishna Mission? When did Swami Vivekananda found Ramakrishna Mission? स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा केली? 26 नंबरच्या पानावरती एफ नंबरचं वाक्य, दे विल लॉन्च देअर प्रोडक्ट ऍट कमिंग दिवाळी. दे विल लॉन्च देअर प्रोडक्ट ऍट कमिंग दिवाळी. विल आणि व्हबचा पहिला फॉर्म म्हणजे सिंपल फ्युचर आहे. विलची जागा बदला, नॉर्मल जोरे म्हणून. विल दे लॉन्च देअर प्रोडक्ट ऍट कमिंग दिवाळी. विल दे लॉन्च देअर प्रोडक्ट ऍट कमिंग दिवाळी म्हणजे सिंपल फ्युचर. सिंपल फ्युचर शाल विल बी वन, करेल, करतील, करणार, करू. दे विल लॉन्च देअर प्रोडक्ट ऍट कमिंग दिवाळी. ते त्यांच्या उत्पादनाचा शुभारंभ येत्या दिवाळीत करतील. विल दे लॉन्च देअर प्रोडक्ट ऍट कमिंग दिवाळी. ते त्यांच्या उत्पादनाचा शुभारंभ येत्या दिवाळीत करतील का? विल दे लॉन्च देअर प्रोडक्ट ऍट कमिंग दिवाळी. मग आता ऍट कमिंग दिवाळी हे कालदर्शक आहे, ते काढून टाकावं लागेल. व्हेन विल दे लॉन्च देअर प्रोडक्ट? ते त्यांच्या उत्पादनाचा शुभारंभ केव्हा करतील? दे विल लॉन्च देअर प्रोडक्ट ऍट कमिंग दिवाळी. विल दे लॉन्च देअर प्रोडक्ट ऍट कमिंग दिवाळी? बरोबर. विल दे लॉन्च देअर प्रोडक्ट? व्हेन विल दे लॉन्च देअर प्रोडक्ट? त्यांचा उत्पादनाचा शुभारंभ केव्हा करतील? 26 नंबरचं जी वाक्य पहा. वी आर सेटिंग फॉर व्हिडिओ कॉन्फरन्स विथ डायरेक्टर इन द इव्हिनिंग. आर आणि ING म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस. मग नॉर्मल झोन, आरची जागा फक्त बदला. आर वी सेटिंग फॉर व्हिडिओ कॉन्फरन्स विथ डायरेक्टर इन इव्हिनिंग. आर वी सेटिंग फॉर व्हिडिओ कॉन्फरन्स विथ डायरेक्टर इन द इव्हिनिंग. मग इथे प्रेझेंट कंटिन्युअस वाक्य आहे. त्यामुळे जरा करत आहे, करत आहोत, करत आहात. मग वी आर सेटिंग फॉर द व्हिडिओ कॉन्फरन्स विथ डायरेक्टर इन द इव्हिनिंग. आपण संचालकांबरोबर संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी बसत आहोत. आर वी सेटिंग फॉर द व्हिडिओ कॉन्फरन्स विथ डायरेक्टर इन द इव्हिनिंग? आपण संचालकांबरोबर संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी बसत आहोत का? आर वी सिटिंग फॉर व्हिडिओ कॉन्फरन्स विथ डायरेक्टर इन द इव्हिनिंग कालदर्शक आहे, कालवाचक आहे. तो शब्द काढून टाकायचा कारण आपल्याला व्हेन वापरायचं आहे. आर वी सेटिंग फॉर व्हिडिओ कॉन्फरन्स विथ डायरेक्टर? व्हेन आर वी सेटिंग फॉर व्हिडिओ कॉन्फरन्स विथ डायरेक्टर? आपण संचालकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी कधी बसत आहोत? बरोबर. वी आर सिटिंग फॉर व्हिडिओ कॉन्फरन्स विथ डायरेक्टर इन द इव्हिनिंग. Are we sitting for the video conference with director in the evening?
आर वी सिटिंग फॉर व्हिडिओ कॉन्फरन्स विथ डायरेक्टर? व्हेन आर वी सिटिंग फॉर व्हिडिओ कॉन्फरन्स विथ डायरेक्टर? आपण संचालकांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सला कधी बसत आहोत? 26 नंबरच्या पानावर एच नंबरचं वाक्य. इन आफ्टरनून टाइम शी स्टार्टेड दॅट वर्क. मी मगाशी बोललो सब्जेक्टच्या अगोदर जर टाइम इंडिकेशन आलं तर तो शेवटी घ्यायचा. शी स्टार्टेड दॅट वर्क इन द आफ्टरनून. शी स्टार्टेड दॅट वर्क इन द आफ्टरनून. मग इथे वाक्य जे आहेत ते डायरेक्ट सब्जेक्ट नंतर वर्कचा चौथा मावला म्हणजे डेंजर झोन. डेंजर झोन म्हटल्यानंतर काय? संकट आलं, दत्त भगवानांना बोलवा. डेंजर झोन आलं, डी टू डज, त्रिमूर्तींना बोलवा. मग डीड घ्यायचं, डू घ्यायचं का डज घ्यायचं? व्हर्बला विचारा. बेसिक फॉर्म असेल तर डू, एस एस फॉर्म वर्बचा दुसरा फॉर्म असेल तर डज, आणि चौथा असेल म्हणजेच पास्ट असेल तर डीड. मग इथे पास्टच आहे की स्टार्टेड. मग स्टार्टेड म्हटल्यानंतर डीड घ्या. आता डीड घेतल्यानंतर स्टार्टेडचा ईडी, एक बयान में दो तलवारें नहीं रह सकती. बरोबर. डिड शी स्टार्ट, डिड शी स्टार्ट दॅट वर्क इन आफ्टरनून? सिंपल पास्टचं वाक्य आहे कारण सब्जेक्ट नंतर वर्कचा चौथा फॉर्म आलेला आहे. मग केलं केलं, होतं झालं झालं होतं. इन आफ्टरनून टाइम शी स्टार्टेड दॅट वर्क. दुपारी तिने कामाला सुरुवात केली. डिड शी स्टार्ट दॅट वर्क इन आफ्टरनून टाइम? डिड शी स्टार्ट दॅट वर्क इन आफ्टरनून टाइम? दुपारी तिने ते काम सुरू केलं होतं का? मग डिड शी स्टार्ट दॅट वर्क इन आफ्टरनून? इन आफ्टरनून म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे इथे काय होतंय? टाइम इंडिकेशन जे आहे ते काढून टाकावं लागेल कारण वेन वापरायचं. डिड शी स्टार्ट दॅट वर्क? व्हेन डिड शी स्टार्ट दॅट वर्क? व्हेन डिड शी स्टार्ट दॅट वर्क? तिने ते काम केव्हा सुरू केलं होतं? व्हेन. इन आफ्टरनून टाइम शी स्टार्टेड दॅट वर्क. Did she start that work in afternoon time? Did she start that work? When did she start that work? When did she start that? 26th I. Herschel and his wife will be staying in Australia after their first child. मग आता इथे वाक्य नॉर्मल झोनचं आहे. विल बी आहे. विल बी आहे म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे दोन शब्द आले. पहिला शब्द शिफ्ट करा. नॉर्मल झोन आहे. विल बी, शाल बी, विल बी, आय एन जी. फ्युचर कंटिन्युअस आहे. मग इथे विल हर्षल अँड हिज वाईफ बी स्टेइंग इन ऑस्ट्रेलिया आफ्टर देअर फर्स्ट चाइल्ड? मग फर्स्ट चाइल्ड विशिष्ट प्रसंग आहे. मग इथे स्वाभाविकपणे वाक्य शाल बी, विल बी, आय एन जी. करत असतील, करत असणार, करत असू, करत असशील. हर्षल आणि त्याची बायको त्याच्या पहिल्या मुलानंतर ऑस्ट्रेलियामध्ये राहत असेल. विल हर्षल अँड हिज वाईफ बी स्टेइंग इन ऑस्ट्रेलिया आफ्टर देअर फर्स्ट चाइल्ड? हर्षल आणि त्याची बायको त्याच्या पहिल्या मुलानंतर ऑस्ट्रेलियामध्ये राहत असतील का? मग आता आफ्टर देअर फर्स्ट चाइल्ड हे काढून टाकायचं कारण कालदर्शक आहे ते. बरोबर. कालवाचक आहे. मग इथे देन विल, व्हेन विल हर्षल अँड हिज वाईफ बी स्टेइंग इन ऑस्ट्रेलिया? हर्षल आणि त्याची बायको केव्हा ऑस्ट्रेलियामध्ये राहत असतील? हर्षल अँड हिज वाईफ विल बी स्टेइंग इन ऑस्ट्रेलिया आफ्टर देअर फर्स्ट चाइल्ड. Will Herschel and his wife be staying in Australia after their first child? Will Herschel and his wife be staying? When will Australia? When will Herschel and his wife be staying in Australia? हर्षल आणि त्याची पत्नी ऑस्ट्रेलियाला केव्हा राहत असेल? 26 नंबरचं जे वाक्य, दे हॅव डोनेटेड मनी फॉर चॅरिटी इन 2019. हॅव आलाय डेंजर झोन. नाही नाही नाही, वर्ब आहे ना. डोनेटेड. मग कसं डेंजर झोन? नॉर्मल झोनच. मग हॅवची जागा शिफ्ट करा कारण प्रेझेंट परफेक्टचं वाक्य आहे. हॅव दे डोनेटेड मनी फॉर चॅरिटी इन 2019? बरोबर. प्रेझेंट पोझिशन. प्रेझेंट पोझिशन हॅव हॅज पास्ट पार्टिसिपल. केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत, झालेलं आहे, झालेली आहे. मग मराठी एंडिंग म्हणून माहिती आहे. दे हॅव डोनेटेड मनी फॉर चॅरिटी इन 2019. त्यांनी 2019 मध्ये धर्मदायासाठी पैसे दान केलेले आहेत. हॅव दे डोनेटेड मनी फॉर चॅरिटी इन 2019? त्यांनी 2019 मध्ये धर्मदायासाठी पैसे दान केलेले आहेत का? हॅव दे डोनेटेड मनी फॉर चॅरिटी इन 2019? 2019 ला अर्धंदायी आहे. सो कालदर्शक आहे. टाइम ओरिएंटेड आहे. टाइम इंडिकेशन्स वर्ड आहेत. हॅव दे डोनेटेड मनी फॉर चॅरिटी? व्हेन हॅव दे डोनेटेड मनी फॉर चॅरिटी? त्यांनी
धर्मदायासाठी पैसे कधी दान केलेले आहेत? मग दे हॅव डोनेटेड मनी फॉर चॅरिटी इन 2019. Have they donated money for charity in 2019? Have they donated money for charity? When have they donated money for charity? त्यांनी धर्मदायासाठी पैसे केव्हा दान दिलेले आहेत? आणि आता हे एकदम शेवटचा WH चा शब्द इथे पाहायचा आहे. पण शेवटचा हाऊ कसा, कशी, कसे, कशा प्रकारे, कशा रीतीने, कशा प्रकारे, मेथड, प्रोसेस, वे, कंडिशन, पद्धत काय, प्रक्रिया काय, मार्ग काय, परिस्थिती काय या अर्थाने. आता होकारार्थी वाक्यामध्ये ज्यावेळी आपण हाऊ वापरतो त्यावेळेस स्वाभाविकपणे त्या ठिकाणी जी काही पद्धत असेल, जी काही कंडिशन असेल, जी काही प्रोसेस असेल, वे असेल ते काढून टाकावं लागेल. जसं आपण काय केलं होतं, वेअर असेल तर टाईम जे आहेत ना स्थळ दाखवणारा शब्द काढून टाकला. व्हेन असेल तर त्याच्यामध्ये काय केलं होतं, तर त्या ठिकाणी काल दाखवणारा किंवा वेळ दाखवणारा शब्द काढून टाकला होता. हाऊ म्हणजे काय येतं? हाऊ इज एक्झॅक्टली मेथड, प्रोसेस, वे ऑर कंडिशन. बघा अंडरलाईन केलेली जी आहेत ना सगळीच्या सगळे शब्द ऍक्च्युअली प्रोसेस आहेत. बरोबर? So let us start to solve this type of sentences practically now. 28 नंबरच्या पाठावर ए नंबर. ही इज अ सुपरफाईन. सुपरफाईन म्हणजे अवस्था आली. म्हणजे इज न फक्त वाक्याची सुरुवात करा. प्रेझेंट पोझिशनचं वाक्य आहे. इज ही सुपरफाईन. इज ही सुपरफाईन प्रेझेंट पोझिशनचं कारण एम इज आर नंतर कोणताही वर्ब नाहीये. मग आहे, आहोत, आहात. ही इज सुपरफाईन. तो अतिशय व्यवस्थित आहे. इज ही सुपरफाईन. तो अतिशय व्यवस्थित आहे का? मग इज ही सुपरफाईन. सुपरफाईन हे डिफाईन करणार आहे तो शब्द काढून टाकायचा. हाऊ इज ही. तो कसा आहे. हाऊ इज ही. ही इज सुपरफाईन. इज ही सुपरफाईन. इज ही. हाऊ इज ही. तो कसा आहे. 28 नंबरच्या पानावर बी नंबरचं वाक्य. द क्लायमेट वॉज व्हेरी बॅड इन लोणावळा. क्लायमेट वॉज व्हेरी बॅड हे डिफाईन करतोय. डिफाईन बरोबर ना कंडिशन सांगतोय. कंडिशन स्थिती परिस्थिती असेल तर हाऊ वापरावं लागेल. वाक्य नॉर्मल झोनचं आहे. म्हणजे स्वाभाविकपणे वॉजला सुरुवातीला घ्यावं लागेल. वॉजला सुरुवातीला घ्यायचं आणि सोप्या पद्धतीने जे आहेत ना सॉल्व्ह करायचं. बरोबर? मग इथे वॉज सुरुवातीला घेतला. बस झालं काम. वॉज द क्लायमेट व्हेरी बॅड इन लोणावळा. वॉज द क्लायमेट व्हेरी बॅड इन लोणावळा पास्ट पोझिशनचं वाक्य आहे. मग पास्ट पोझिशनचं वाक्य म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे तिथे होता, होती, होते असे ना. होता, होती, होते. बरोबर? लोणावळ्यातील वातावरण खूपच खराब होतं. वॉज द क्लायमेट व्हेरी बॅड इन लोणावळा. लोणावळ्यातील वातावरण खूपच खराब होतं का? वॉज द क्लायमेट व्हेरी बॅड इन लोणावळा. व्हेरी बॅड काढून टाकलं. वॉज द क्लायमेट इन लोणावळा. वॉज द क्लायमेट इन लोणावळा. हाऊ वॉज द क्लायमेट इन लोणावळा. लोणावळ्यातील वातावरण कसं होतं? द क्लायमेट वॉज व्हेरी बॅड इन लोणावळा. वॉज द क्लायमेट व्हेरी बॅड इन लोणावळा. वॉज द क्लायमेट इन लोणावळा. हाऊ वॉज द क्लायमेट इन लोणावळा. लोणावळ्यातलं वातावरण कसं होतं? 28 नंबरचं पानावरचं सी वाक्य. द मूव्ही विल बी सुपरहिट आफ्टर दॅट इश्यू. सुपरहिट परिस्थिती झाली. बरोबर ना? मग वाक्यात टू बी फॉर्मचा शोध घ्या. टू बी फॉर्म आहे विल बी. विल बी म्हणजे फ्युचर पोझिशन नॉर्मल झोनचं आहे. विलची जागा फक्त शिफ्ट करा. बी ला धक्का नका लावू. विल दिस मूव्ही बी सुपरहिट आफ्टर दॅट इश्यू. फ्युचर पोझिशनचं वाक्य शॅल बी विल बी विथ नो वर्क. असेल, असतील, असणार, असू. बरोबर? या ठिकाणी असेल, असतील, असणार, असू. त्या मुद्द्यानंतर हा चित्रपट सुपरहिट असेल. विल दॅट मूव्ही बी सुपरहिट आफ्टर दॅट इश्यू. या मुद्द्यानंतर हा चित्रपट सुपरहिट असेल का? मग आता सुपरहिट हे काढून टाकलं. विल दिस मूव्ही बी आफ्टर दॅट इश्यू. विल दिस मूव्ही बी आफ्टर दॅट इश्यू. हाऊ विल दिस मूव्ही बी आफ्टर दॅट इश्यू. त्या मुद्द्यानंतर हा चित्रपट कसा असेल? दिस मूव्ही विल बी सुपरहिट आफ्टर दॅट इश्यू. विल दिस मूव्ही बी सुपरहिट आफ्टर दॅट इश्यू. विल दिस मूव्ही बी सुपरहिट आफ्टर दॅट इश्यू. हाऊ विल दिस मूव्ही बी आफ्टर दॅट इश्यू. मग दॅट सोशल ग्रुप 28 नंबरच्या पानावर डी 28 डी. दॅट सोशल ग्रुप कलेक्ट्स मनी थ्रू द डोनेशन. आता इथे सब्जेक्टच्या नंतर कोणत्याही प्रकारचा टू बी फॉर्म नाही. वर्कचा डायरेक्ट वर्क दुसरा फॉर्म आलाय. म्हणजे डेंजर झोन. डेंजर झोन संकट. संकट म्हणजे दत्त भगवान. डेंजर झोन म्हटल्यानंतर त्रिमूर्ती डी डू डज. मग डीड का डू का डज काय घेणार? व्हर्बला विचारा. जर वर्बचा बेसिक फॉर्म असेल तर डू. वर्बचा यस यस असेल तर डज. वर्बचा पास्ट कलेक्टेड असेल तर डीड.
मग इथे यस यस फॉर्म आहे की, मग डज घ्यावा लागेल. मग डज घेतल्यानंतर कलेक्ट, एक मैन में दो तलवारी नहीं रह सकती, एकाच वाक्यात दोन यस ची रूप असू शकणार नाही. डज ऑलरेडी यस घेऊन आलेला आहे, मग कलेक्ट येणार. मग इथं काही डज दॅट सोशल ग्रुप कलेक्ट मनी थ्रू डोनेशन. डज दॅट सोशल ग्रुप कलेक्ट मनी थ्रू डोनेशन. मग इथे बघा, दॅट सोशल ग्रुप कलेक्ट मनी थ्रू डोनेशन. मग इथे स्वाभाविकपणे करतो, करते, करतात सिंपल प्रेझेंटचं. तो सामाजिक संघ देणगीद्वारे पैसे गोळा करतो. डज दॅट सोशल ग्रुप कलेक्ट मनी थ्रू द डोनेशन. तो सामाजिक संघ देणगीद्वारे पैसे गोळा करतो का? डज दॅट सोशल ग्रुप कलेक्ट मनी थ्रू डोनेशन. थ्रू डोनेशन ही झाली मेथड. थ्रू डोनेशन मेथड झाली म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे ती निघून जाईल. डज दॅट सोशल ग्रुप कलेक्ट मनी. डज दॅट सोशल ग्रुप कलेक्ट मनी. हाऊ डज दॅट सोशल ग्रुप कलेक्ट मनी. तो सामाजिक संघ कसे पैसे गोळा करतो, कशा प्रकारे ते गोळा करतो, या अर्थाने. बरोबर. दॅट सोशल ग्रुप कलेक्ट मनी थ्रू डोनेशन. डज दॅट सोशल ग्रुप कलेक्ट मनी थ्रू डोनेशन. डज दॅट सोशल ग्रुप कलेक्ट मनी. हाऊ डज दॅट सोशल ग्रुप कलेक्ट मनी. तो सामाजिक संघ कसे पैसे गोळा करतो, या अर्थाने. 28 नंबरचं ई वाक्य आहेत आता. शी प्रिपेअर द फूड ॲटम बाय दॅट युट्यूब चॅनल. बरोबर. प्रिपेअर्ड म्हणजे सब्जेक्टच्या नंतर कोणताच टू बी फॉर्म नाही आला, डायरेक्ट वर्बचा चौथा फॉर्म आला, म्हणजेच तो डेंजर झोन आहे. मग आता स्वाभाविकपणे त्या गोष्टी समजल्या पाहिजे, लक्षात आल्या पाहिजे. शी प्रिपेअर द फूड ॲटम. बरोबर. मग आता डेंजर झोन म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे संकट, संकट म्हटल्यानंतर त्रिमूर्ती डी टू डच. बरोबर. दत्त भगवान आठवतोय. डेंजर झोन डी टू डचचा त्रिमूर्ती. मग डीड घ्यायचा, डू घ्यायचा का डच घ्यायचा, ओळखा बरं. हा, अगदी बरोबर, डीड. का बरं डीड? कारण जर V1 असला असता तर डू घेतला असता, V2 म्हणजे प्रिपेअर्स असला असता तर डस घेतला. पण प्रिपेअर्ड ईडी लागलाय म्हणजे स्वाभाविकपणे तिथे सुरुवात डीडनेच करावं लागेल. बरं, घेतलं डीड. डीडशी प्रिपेअर. प्रिपेअर का बरं आलं? ईडी निघून गेलं त्यातलं. का? एक मैन में दो तलवारी नाही रह सकती. एका वाक्यात 502 रूप असू शकत नाही. डीड आलेलं आहे ना, मग त्या प्रिपेअरला ईडी लागणार नाही किंवा येणार नाही. शी प्रिपेअर्ड द फूड ॲटम बाय दॅट युट्यूब चॅनल. शी प्रिपेअर द फूड ॲटम बाय दॅट युट्यूब चॅनल. आता या ठिकाणी बघा, प्रिपेअर्ड म्हणजे सिंपल पास्टचं वाक्य. केलं, केलं होतं, झालं, झालं होतं. तिने त्या युट्यूब चॅनलद्वारे खाद्यपदार्थ तयार केले होते. डिड शी प्रिपेअर द फूड ॲटम्स बाय दॅट युट्यूब चॅनल. तिने त्या युट्यूब चॅनलद्वारे खाद्यपदार्थ तयार केले होते का? मग आता बाय दॅट युट्यूब चॅनल म्हणजे मेथड आली की. रेसिपी बुक मधून केले, आईच्या सांगण्यावरून केले, युट्यूब चॅनल वरून केले. मग डिड शी प्रिपेअर द फूड ॲटम. हाऊ डिड शी प्रिपेअर द फूड ॲटम. हाऊ डिड शी प्रिपेअर फूड ॲटम. तिने कशा प्रकारे खाद्यपदार्थ तयार केले होते. मग शी प्रिपेअर्ड द फूड ॲटम बाय दॅट युट्यूब चॅनल. डिड शी प्रिपेअर द फूड ॲटम बाय दॅट युट्यूब चॅनल. डिड शी प्रिपेअर द फूड ॲटम. हाऊ डिड शी प्रिपेअर द फूड ॲटम. तिने खाद्यपदार्थ कसे तयार केले. मग 28 नंबरचं एफ वाक्य बघा. प्लेयर्स विल गेट मोटिवेशन बाय हिज इन्स्पायरिंग टॉक. वाक्यात टू बी फॉर्म शोधा. विल आहे, नॉर्मल झोनचं वाक्य आहे, सिंपल फ्युचर. शॅल विल V1. मग विल प्लेयर गेट मोटिवेशन बाय हिज इन्स्पायरिंग टॉक. मग इथे विल सुरुवातीला आला. मग इथे सिंपल फ्युचरचं वाक्य शॅल विल V1. करेल, करतील, करणार, करू, करशील. मग खेळाडूंना त्याच्या प्रेरणात्मक बोलण्यातून मोटिवेशन मिळेल. विल प्लेयर गेट मोटिवेशन बाय हिज इन्स्पायरिंग टॉक. खेळाडूंना त्याच्या प्रेरणात्मक बोलण्यातून मोटिवेशन मिळेल का? विल प्लेयर गेट मोटिवेशन बाय हिज इन्स्पायरिंग टॉक ही झाली मेथड. मग विल प्लेयर गेट मोटिवेशन. हाऊ विल प्लेयर गेट मोटिवेशन. खेळाडूंना मोटिवेशन कसं मिळेल. हाऊ. प्लेयर विल गेट मोटिवेशन बाय हिज इन्स्पायरिंग टॉक. विल प्लेयर गेट मोटिवेशन बाय हिज इन्स्पायरिंग टॉक. विल प्लेयर गेट मोटिवेशन. हाऊ विल प्लेयर गेट मोटिवेशन. खेळाडूंना मोटिवेशन कसं मिळेल. 28 नंबरचं जी वाक्य आहे, दे आर फिलिंग प्लेझंट नाव. मग आर आणि ING आहे, प्रेझेंट कंटिन्युअस आहे, नॉर्मल झोन आहे. आर सुरुवातीला घ्या. आर दे फिलिंग प्लेझंट नाव. आर दे फिलिंग प्लेझंट नाव. बरोबर. मग याच्यात ॲमिजार ING आहे, तर स्वाभाविकपणे
प्रेझेंट कंटिन्युअस आहे, प्रेझेंट कंटिन्युअस करत आहे, करत आहोत, करत आहात. मग आर दे फिलिंग प्लेझंट नाऊ, त्यांना आता सुखद अनुभूती होत आहे का? आर दे फिलिंग प्लेझंट नाऊ, त्यांना आता सुखद अनुभूती होत आहे का? आहे आणि होत आहे का? मग इथं प्लेझंट म्हणजे इथे स्थिती आली. मग स्थिती दर्शक असेल तर स्वाभाविकपणे स्थिती दर्शक निघून जाईल आणि त्या स्थिती दर्शक निघून गेल्यानंतर तिथे आपल्याला हाऊ वापरावा लागेल. हाऊ आर दे फिलिंग नाऊ, आता त्यांना कसं वाटत आहे, आता त्यांना कशी अनुभूती येत आहे. मग दे आर फिलिंग प्लेझंट नाऊ. आर दे फिलिंग प्लेझंट नाऊ? आर दे फिलिंग नाऊ? हाऊ आर दे फिलिंग नाऊ, आता त्यांना कशी अनुभूती येत आहे. 28 नंबरचं एच वाक्य आहे, दादाजी वॉज वॉकिंग व्हेरी स्लोली. मग आता इथे पास्ट कंटिन्युअस वाक्य वॉज वेअर आयएनजी, व्हेरी स्लोली ही स्थिती झाली, बरोबर, मेथड झाली, थोडात हळू, बरोबर. वॉज दादाजी वॉकिंग व्हेरी स्लोली, वॉज दादाजी वॉकिंग व्हेरी स्लोली, दादाजी हळू चालत होते का? दादाजी वॉज वॉकिंग व्हेरी स्लोली. पास्ट कंटिन्युअस करत होते, दादाजी खूप हळू चालत होते. वॉज दादाजी वॉकिंग व्हेरी स्लोली, दादाजी खूप हळू चालत होते का? मग ज्यातनं व्हेरी स्लोली मेथड आहे. दादाजी वॉज दादाजी वॉकिंग, वॉज दादाजी, हाऊ वॉज दादाजी वॉकिंग, दादाजी कसे चालत होते. हाऊ वॉज दादाजी वॉकिंग, दादाजी वॉज वॉकिंग व्हेरी स्लोली, वॉज दादाजी वॉकिंग व्हेरी स्लोली. ओके, त्यानंतर 28 नंबरच्या पानावर आय नंबर जाते. सायंटिस्ट विल बी वर्किंग ऑन दॅट प्रोजेक्ट प्रॉपरली. सायंटिस्ट विल बी वर्किंग ऑन दॅट प्रोजेक्ट प्रॉपरली. वाक्यात टू बी फॉर्मचा शोध घ्या. टू बी फॉर्म आहे विल बी आणि आता होणं प्रकारची प्रश्नार्थक वाक्य करताना फक्त विल वापरला आहे. विल बी नॉर्मल झोन आहे. विल सायंटिस्ट बी वर्किंग ऑन दॅट प्रोजेक्ट प्रॉपरली. विल सायंटिस्ट बी वर्किंग ऑन दॅट प्रोजेक्ट प्रॉपरली. फ्युचर कंटिन्युअस वाक्य आहे. शॅल बी, विल बी, आयएनजी म्हणून करत असेल, करत असतील, करत असणार, करत असू, करत असतील या अर्थाने. वैज्ञानिक त्या प्रकल्पावर व्यवस्थित काम करत असतील. वैज्ञानिक त्या प्रकल्पावर व्यवस्थित काम करत असतील. विल सायंटिस्ट बी वर्किंग ऑन दॅट प्रोजेक्ट. विल सायंटिस्ट बी वर्किंग ऑन दॅट प्रोजेक्ट. वैज्ञानिक त्या प्रकल्पावर काम करत असतील का? बरोबर. सायंटिस्ट विल बी वर्किंग ऑन दॅट प्रोजेक्ट प्रॉपरली. आता हे वाक्य येस नो टाईप मध्ये करता आलं. आता हे वाक्य डब्ल्यूएच मध्ये बदलायचं असेल तर स्वाभाविकपणे प्रॉपरली म्हणजे मेथड आलं. मग विल, बरोबर, याच्यामध्ये हाऊ, प्रॉपरली हे अंडरलाईन केलेले शब्द आहे. हाऊ विल सायंटिस्ट बी वर्किंग ऑन दॅट प्रोजेक्ट. वैज्ञानिक त्या प्रकल्पावर कसे काम करत असतील. व्हेरी प्रॉपरली, अगदी व्यवस्थित. सायंटिस्ट विल बी वर्किंग ऑन दॅट प्रोजेक्ट प्रॉपरली. विल सायंटिस्ट बी वर्किंग ऑन दॅट प्रोजेक्ट प्रॉपरली. Will scientists be working on that project? How will scientists be working on that project? How will scientists be working on that project? कडे एक नंबरचं जे वाक्य आहे, our union member have arrived to England by ship. Our union member have arrived to England by the ship. वाक्यात टू बी फॉर्मला शोधा. टू बी फॉर्म आहे हॅव आणि होणं प्रकारचे प्रश्नार्थक वाक्य करताना हॅव सब्जेक्टला अगोदर घ्या. कॅपिटल लेटर मध्ये योग्य तो बदल करायचा. ते हॅव अराइव्ड वाक्य नॉर्मल झोनचं आहे. हॅवच्या नंतर अराइव्ड आहे म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मग संकटच नाही तर दत्त भगवानांना बोलवायचं नाही. जर डेंजर झोन नाही तर ला बोलवायचंच नाही. हॅव अवर, हॅड अवर युनियन मेंबर अराइव्ह टू इंग्लंड बाय शिप. प्रेझेंट परफेक्टचं वाक्य आहे. केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत. आपले केंद्रीय सदस्य जहाजाने इंग्लंडला आलेले आहेत. हॅव अवर युनियन मेंबर अराइव्ह टू इंग्लंड बाय शिप. आपले केंद्रीय सदस्य जहाजाने इंग्लंडला आलेले आहेत का? बाय शिप म्हणजे मेथड झाले. बाय एरोप्लेन, बाय ट्रेन, बाय शिप. मेथड मेथड काढून टाका. हॅव अवर युनियन मेंबर अराइव्ह टू इंग्लंड. हाऊ हॅव अवर युनियन अराइव्ह टू इंग्लंड. आपले केंद्रीय सदस्य इंग्लंडला कसे आलेले आहेत? Our union members have arrived to England by ship. Have our union member arrived to England by ship? Have our union member arrived to England? How have our union member arrived to England? मग इथे लक्षात घ्या आपण काय केलं. अफर्मेटिव्हची वाक्य, निगेटिव्हची वाक्य, डब्ल्यूएच ची वाक्य पाहतो आहोत. आता स्वाभाविकपणे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी विस्तारपूर्ण समजल्या पाहिजेत, लक्षात आल्या पाहिजेत. सो
ह्यातल्यामध्ये आपण आता 4 WH कशी बनवायची ते पाहिले. वायचं पाहिलं, वेअरचं पाहिलं, वेनचं पाहिलं आणि त्याच्यानंतर आत्ताच रिसेंटली हाऊचं सुद्धा पाहिलं. उद्याच्या लेक्चरमध्ये पुढचे WH पाहूया. तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ वेल. बाय बाय. काही प्रश्न असतील तर नक्की मेन्शन करा कमेंट्स मध्ये किंवा संपूर्ण ऑनलाईन मध्ये. ओके, चला व्यवस्थित करा. थोडा वेळ जास्त लागलाय मला मान्य आहे, पण वाय, वेअर, वेन आणि हाऊ हे चारही महत्वपूर्ण आहे. त्याचा सराव करा. दिलेलं वर्कबुक जे आहेत व्यवस्थित सोडवा. मराठी ट्रान्सलेशन आग्रहपूर्वक करा आणि वारंवार रिपीट केल्यानंतर कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी अगदी सहजच येऊन जाईल. बरोबर. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम, एनी क्वायरीज, एनी कन्फ्युजन, प्लीज डू connect and ask. Okay. Thank you. Thank you very much. Happy English learning.